साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सर्वांना नमस्कार। तसंच परमपूज्य साईनाथ महाराज, वंदनीय दादा महाराज, आवाज नाही येत, परमपूज्य साईनाथ महाराज, वंदनीय दादा महाराज आणि सर्व दिव्य पुण्य विभूती यांना अभिवादन करून नवरात्रीतल्या ज्या मुलाखती आपण ऐकल्या त्यातलं आजचं हे शेवटचं पुष्प। आपला आजचा विषय आहे गुरुमार्गातलं आपलं आचरण। सगळ्यांना नमस्कार। मागच्या शुक्रवारपासून आपल्या मुलाखत साधनांना सुरुवात झाली। पहिला जो आपला विषय झाला तो म्हणजे कामकाज। त्याच्यानंतर सोमवारी दुसरा विषय होता तो म्हणजे प्रतिमा। बुधवारी जो विषय झाला तो प्रार्थना। ओके, आणि आत्ता आपला शेवटचा विषय आहे आचरण। हे सगळे विषय सगळे एकमेकांशी निगडित आहे आणि हे सगळं झाल्यानंतर मी थोड्यात एक 10-15 मिनिटाचा आढावा सर्वात शेवटी घेणार आहे। हे जे विषय आहेत हे लक्षात ठेवा, हे विषय आपण एवढ्यासाठी निवडलेले आहेत किंवा तुम्ही इथे जे हजर आहात हे लक्षात ठेवलं पाहिजे की हे विषय आता आपल्याला समजलेच पाहिजे। आपल्याला जर आठवत असेल तर राजेश काकांनी सांगितलं की आतापासून तुम्ही सुरुवात करा, कमीत कमी एक पान तरी तुम्ही वाचलं पाहिजे, नाहीतर एक पॅरेग्राफ तरी वाचा। बरं, आता कसं आहे, नशिबाने आपल्या बाबतीत म्हणजे आपण ज्या युगामध्ये आहोत त्या युगामध्ये समजा आपल्याला वाचायला तेवढा वेळ मिळत नसेल तर एक गोष्ट तर आपण करू शकतो निश्चितपणे, आपण ऐकू शकतो, नाही का? तर आपले बरेचसे विषय यूट्यूबवरती आहेत आणि समजा कोणाला एखादा विषय हवा असेल आणि तो झालेला असेल आणि आमच्याकडे असेल तर आम्ही निश्चितपणे तुम्हाला देऊ शकतो। आम्हाला माहिती आहे काही गुरुबंधू आहेत, काही गुरुभगिनी आहेत, ते सतत हा अशा प्रकारचा अभ्यास करत असतात। आता हिनासाठी तिला मराठी तेवढं पटकन वाचता येत नाही परंतु तिला कळतं, तर अशा व्यक्ती ज्या आहेत त्या व्यक्तींसाठी आपण ऐकायचं आणि ऐकल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा थोडं 5%, 10%, 15% असं करत करत बळच समजायला लागतं। कारण का, तर ते संस्कार आपल्या आत्म्यावरती होत असतात। आणि आता ही अशी वेळ आलेली आहे, कारण जर आपण बाहेर नजर टाकली तर आपल्याला दिसून येतं की आपण कार्यकेंद्रावरती काय करत असतो आणि बाहेर काय घडत असतं प्रत्यक्षात, याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे। त्या विषयांकडे वळल्यानंतर सुद्धा आपल्याला त्याचा त्रास व्हायला लागतो, एवढा फरक पडलेला आहे आणि ही तफावत अजून वाढत जाणार आहे। त्यामुळे आता आपल्याला याच्या पुढे ज्ञान, ह्या ज्ञानाशिवाय दुसरं काहीच नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे। कारण आपली निराकरण झाली, जी काय असतील प्रश्न सुटले नसते सगळं आपण त्याचा आढावा घेऊ, तरी असताना आता ह्याच्या पुढे आपल्याला जे काय जायचं आहे त्याच्यासाठी ज्ञानप्राप्ती हे सर्वात महत्त्वाचं आहे। ओके, तर आता पहिल्यांदा सुरुवात अंजुराजाताई करतील, त्याच्यानंतर मग काका बोलतील, मध्ये थोडंसं मी बोलीन आणि त्याच्यानंतर मग सर्वात शेवटी आपण सगळ्याचा आढावा घेऊ। ईश्वर कृपेने आपल्याला अमोलिक असा मनुष्य जन्म प्राप्त झाला आहे। आपण सगळेच या अलौकिक गुरुमार्गाचा लाभ घेतो। आपल्या सद्गुरूंनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे आचरण करून आपल्याला हा मार्ग पुढे न्यायचा आहे आणि याचसाठी आपण त्यांनी दिलेलं ज्ञान, मानवी जीवन, त्याची उत्पत्ती मीमांसा, मानवी जीवनाचे सार्थक व मानवता धर्माचं पालन, गुरुमार्ग या सगळ्या गोष्टींची आपल्याला हळूहळू माहिती करून घ्यायला लागेल। आपण ज्या गुरुमार्गाचा लाभ घेतो त्याची स्थापना वंदनीय दादांच्या माध्यमातून ईश्वर प्रेरणेने दादांचे गुरु परमपूज्य साईनाथ महाराजांच्या मार्गदर्शनातून आणि इतर दिव्य पुण्य विभूतींच्या सहकार्याने झाली। वंदनीय दादांनी भक्तांच्या अडीअडचणींचा सखोल अभ्यास करून त्यांना पातक प्रमादाबद्दल प्रायश्चित्त घेण्यापासून ते अगदी
विकसित अशी निरंजन अवस्था प्राप्त करण्यापर्यंतचे शास्त्राधारित मार्गदर्शन कार्यरूपाने केले. दत्तपंथातील विमोचन आणि नाथपंथातील सिद्ध सिद्धांत पद्धती या साधनांवर आधारित वंदनीय दादांनी सिद्ध केलेली निराकरणं हे आपल्या गुरुमार्गाचं वैशिष्ट्य आहे. ही साधनं यात शिस्त, सुलभ सहजता, अल्प खर्च ही तत्व अंतर्भूत असल्याने समाजातील कुठलाही घटक याचा सहज सुलभतेने लाभ घेऊन स्वतःचा विकास करू शकतो. आपले योग्य विचार व तसेच आचार असतील तर दुःख निर्माण होण्याचं कारणच नाही. हे सुफी तत्वज्ञान वंदनीय दादांच्या गुरुमार्गात प्रखरतेनं जाणवतं. विश्वशांती व्हावी अशी ईश्वराची किंवा परमेश्वराची इच्छा आहे. त्यासाठी त्यांनी अनेक साधक या भूतलावर पाठवले. महाराष्ट्रात जसे तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, नामदेव वगैरे संत होऊन गेले, तसेच आपले परमपूज्य साईनाथ महाराज, त्यानंतर अनेक साधक ज्यांच्या माध्यमातून हे विश्वशांतीचं कार्य पुढे नेण्यात आलं. त्यापैकी परमपूज्य बाबांनी निवडलेले शिष्य म्हणजे आपले वंदनीय सद्गुरुनाथ दादा. त्यांच्या माध्यमातून आपल्याला या गुरुमार्गाची स्थापना झालेली आहे. तुम्ही सजीव आता गुरुमार्गातील आचरण वंदनीय दादांनी साधनपत्रिकेमध्ये लिहिलेलं आहे की मानवाचं गणित जन्मलापासून चुकलेलंच आहे. असं हे वाक्य किती सोपं वाटतं ऐकायला, परंतु त्याचा मतितार्थ काय आहे? आता हा आपला कितवा जन्म आहे आपल्याला माहीत, बरोबर आहे. पण मनुष्य जन्म आपल्याला अनेक आधीचे मिळालेले. ज्या वेळेला पहिला मनुष्य जन्म आपल्याला मिळाला त्यावेळेला लक्षात ठेवा आपण 84 लक्ष योनीतून स्थित्यंतर करत करत इथपर्यंत आलो होतो आणि मग आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त झाला. तो पहिला मनुष्य जन्म म्हणजे काय? त्याला जीव न म्हणतात, त्याला म्हणतात जीवात्मा. आणि ईश्वराची काय इच्छा होती? ईश्वराची इच्छा अगदी साधी सोपी शब्दात सांगायचं म्हणजे ईश्वराची इच्छा होती की या जगतामध्ये तू जा, ज्ञान प्राप्त कर, जे काय ज्ञान प्राप्त केलेलं आहे ते दुसऱ्यांना दे आणि सहजतेने आणि सद्गोष्टी करून सत्कर्म करून या जगताचा निरोप घे. एवढं सोपं होतं आणि हेच वाक्य आपण सदोदित लक्षात ठेवलं पाहिजे. त्यावेळेची जे काही परिस्थिती होती त्याप्रमाणे आपण चांगल्या गोष्टी केल्या, वाईट गोष्टी केल्या आणि मग आपलं ते ज्या वाईट गोष्टी केल्या त्या फेडण्यासाठी आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागला. असं करत करत आपला हा कितवा जन्म आहे माहीत नाही. कोणाचा 10वा असेल, कोणाचा 15 असेल, कोणाचा 20वा असेल. पण एक गोष्ट निश्चित आहे की ज्या अर्थी आपण या मार्गामध्ये पोचलेलो आहे त्या अर्थी आपल्याकडनं सत्कर्म हे घडलेलंच आहे. आता काय काय वेळेला आपण असा विचार करतो की माझ्या आयुष्यामध्ये कोणतीच गोष्ट चांगली होत नाही, कळलं की नाही. मग सत्कर्म असं जे म्हणतात ते काय सत्कर्म आहे? माझ्या आयुष्यात काहीच होत नाही माझ्या मनाप्रमाणे. पण माझ्या मनाप्रमाणे होणं म्हणजेच लक्षात ठेवा आपल्या पाठीशी सत्कर्म आहे का नाही, किंवा हे सत्कर्म आपल्याकडे प्रवाहित होत नाही, कशासाठी होत नाही, असे अनेक प्रश्न आहेत. ह्या प्रश्नांची उत्तरं आपण कुठच्याही मार्गामध्ये गेलात ना तर मिळत नाही. परंतु याच्यापैकी प्रत्येक गोष्टीचा स्पष्टीकरण आणि याचं उत्तर, समर्पक उत्तर वंदनीय दादांच्या मार्गामध्ये. आणि हेच आपल्याला प्राप्त करून घ्यायचं, हेच आपल्याला समजून घ्यायचं. आतापर्यंत आपण काय करत होतो? म्हणजे अजूनही आपलं काय असं कार्यकेंद्रावर जायचं, आरती साधना करायची, ओंकार साधना करायची, थोडंसं कधीतरी मुलाखतीला हजर करायचं, थोडीशी सेवा करायची, घरी जायचं, बरोबर आहे. त्याच्यामध्ये काय नाही, तुम्ही जे करता ते आम्ही पण तेच केलेलं आहे आतापर्यंत. परंतु आता कुठेतरी वयाच्या अगदी मी तर म्हणतो की माझ्या आता शेवटच्या टप्प्यामध्ये कुठेतरी असं रिअलाईज व्हायला लागलं आहे की बाबा आता वेळ नाही आपल्याकडे. आणि वंदनीय दादाने आपल्याला भरपूर देऊन ठेवलेले आहे आणि आता घाबरण्यासारखं काय नाही. कारण आपण जेव्हा लहान असतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये हाच प्रश्न येत असतो प्रत्येक वेळेला की अरे पुढे माझ्या आयुष्यामध्ये काय होईल, कोणी मला सांभाळणारं नाही आहे, अनिश्चितता असते. ती अनिश्चितता आता जाऊन आता वाटतं काही जरी झालं ना
पुढचं आयुष्य आपलं बाबा दादा बाबा आपल्याला सांभाळणार आहे एवढी निश्चितता मनामध्ये आल्यानंतर आता आपण पुढे सरायला पाहिजे. आता जर आपण तिथेच अडकून बसलो आपल्या मुलांबाळामध्ये नातवंडांमध्ये, ते करायचंच आहे, ते कर्तव्य आहे, ती कर्तव्य आपल्याला करायचीच आहेत. पण त्याच्याबरोबर इथे सुद्धा आपल्याला आपल्या गुरूंना आपल्याकडे काहीतरी अपेक्षा आहे आणि ते पुन्हा पुन्हा सांगतात आहे, वेगवेगळ्या माध्यमातून सांगितलं जाते ह्या गोष्टी. तर आपल्याला त्या दृष्टीने सुद्धा पुढे जायचं आहे. ज्या वेळेला आपण निसर्गाचा विचार करतो, हे आपण मागे सुद्धा घेतलेलं आहे, परंतु थोडक्यात 1-2 मिनिटात सांगतो. निसर्गाचा विचार केला तर त्याच्यामध्ये सजीव घटक आहे आणि निर्जीव घटक आहे, नाही का. आता झाड, दगड, नदी, समुद्र, कळलं की नाही, हे सगळे जे आहेत हे सगळे आपण असं म्हणून निर्जीव घटक आहे. परंतु आपण समजा म्हटलं कुठचेही प्राणी, चतुष्पादापासून ते पशु पक्षी मासे बिशे, हे सगळे सजीव घटक आहे. हे सगळे जे घटक आहेत मनुष्य सोडून, ते निसर्गाने जे काही सांगितलेलं असेल त्याप्रमाणे ते कार्य करत असतात. सूर्य उगवणार म्हणजे उगवणार, काही झालं बरोबर आहे. संध्याकाळी मावळणार म्हणजे मावळणार, नदीचं पाणी वाहणार म्हणजे वाहणार, म्हणजे प्रत्येकाचं एक ठरलेलं आहे त्याप्रमाणे. फक्त निसर्ग हा असा मनुष्य हा एकच असा घटक आहे जो निसर्गाचे नियम सगळे पाळतो. आता कोणताही समजा आपण घटक घेतला आणि जीव असू दे का सजीव, आपण सजीवाबरोबर केंद्रित करूया, तर त्याचे 3 अवस्था आहेत. एक म्हणजे उत्पत्ती, म्हणजे आपण थोडक्यात म्हणूया की मनुष्याच्या बाबतीत जन्म, नाही का, आणि त्याच्यानंतर लय म्हणजे आपल्या बाबतीत मनुष्याच्या बाबतीत मृत्यू. आता प्राणी सुद्धा म्हटलं तर त्याला सुद्धा काय असते, त्याचा जन्म असतो आणि शेवटी मरण असतं. कोणताही जीव जो जगतो त्याला लक्षात ठेवा, जन्म असतो आणि मृत्यू असतो, आणि याच्यामधला जो कालावधी आहे ना, हा सर्वात महत्त्वाचा असतो. आता सांगा, उत्पत्ती झाली, लय झाली, मध्ये काय, व्हेरी गुड. आता या काही गोष्टी आपल्या डोक्यामध्ये शिरायला लागलेल्या आहेत, नाही का. आपण फक्त त्याच्यावरती आता थोडासा विचार करायला पाहिजे. तर मधली अवस्था जी आहे स्थिती, ही सर्वात महत्त्वाची अवस्था. आता जन्म घ्यायचा माझ्या हातात नव्हतं, नाही का, झाला माझा जन्म, माझा म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकाचा, ओके. आता कधी तो नेणार आहे हे पण आपल्या हातात नाही. पण मधली जी अवस्था आहे ना, ही मधली अवस्था तरी आता माझ्या हातात आहे. बरं, माझा शेवट कसा व्हायला पाहिजे, कळलं की नाही. म्हणजे कधी होणार हे जरी माझ्या हातात नसलं तरी तो कसा व्हायला पाहिजे हे माझ्या हातात अजूनही आहे, कळलं का. आणि हे आहे का ते आपण शांततेने असं का म्हणू शकतो, कारण दादाने आपल्याला त्या बाकीच्या सगळ्या विवंचनापासून मोकळं केलेलं आहे. आता आपण शांतपणे विचार करू शकतो, बाबा उरलेल्या माझ्या आयुष्यामध्ये मी काय करू शकतो. आता माझं तर असं म्हणूया की माझे काकांचं वगैरे आमचं शेवटची इनिंग सुरू झाली, पण काहीतरी लक्षात ठेवा, काही जणांची सुरुवात झालेली, त्याच्यात सेकंड इनिंग्समध्ये आहे, तुमच्याकडे भरपूर वेळ आहे. तर आपण आपला विचार करायला पाहिजे की माझी लय चांगली होण्यासाठी मला या स्थिती अवस्थेमध्ये काय करायचं, आणि आपल्याला काहीच करायचं नाही आहे. हां, बरं, ही शेवटची लय अवस्था ही चांगली का असली पाहिजे, व्यवस्थित का व्हायला पाहिजे. कारण जर आपली लय अवस्था य जन्माची जर व्यवस्थित झाली तर पुढच्या जन्माचा जी उत्पत्ती आहे ती त्या अवस्थेमध्ये येणार. हे दादांचं आहे तत्त्वज्ञान, की या वेळेची लय अवस्था ही अगदी चांगली का व्हायला पाहिजे, कारण पुढच्या वेळेची आपली उत्पत्ती अवस्था ही तशी आहे. मग आता प्रत्येक वयामध्ये, म्हणजे समजा आपण असं म्हणू की 15-20 वर्षापर्यंत, 20 ते 40, 40 ते 60, 60 ते 80 असे 4 भाग जर आपण केले तर प्रत्येक 20-20 वर्षांमध्ये आपली कर्तव्य वेगळी असतात. वंदने दादानी फक्त सिंपल सांगितलेलं आहे. आता आपण समजा 3ऱ्या अवस्थेमध्ये आहोत किंवा 4थ्या अवस्थेमध्ये आहोत, की तुम्ही फक्त कर्तव्य करा, बाकी काही करू नका, आणि सांगितलेल्याप्रमाणे या इथे सांगितल्याप्रमाणे उपासना करा. आता उत्पत्ती म्हणजे जन्म आणि मृत्यू याच्यामधली जी स्थिती अवस्था आहे, या स्थिती अवस्थेमध्ये आपण आहोत, नाही का. मग त्याच्यामध्ये आता या गुरुमार्गामध्ये लय अवस्था व्यवस्थित होण्यासाठी आपण काय काय करायला पाहिजे. आता ज्यावेळेला आपण आपल्या देहाचा विचार करतो, आपण जन्म घेतल्यानंतर आपल्याला देह प्राप्त झाला. देह प्राप्त झाल्यानंतर हे पंचमहाभूत तत्वाचं शरीर आहे, बरोबर आहे.
आणि ज्यावेळेला आपण देहिक माध्यमांचा विचार करतो तर देहिक माध्यमं कोणती कोणती आहेत? तर 19 माध्यम आहेत. ऐकायला येते ना व्यवस्थित? कारण बोर होत नाही ना? 19 माध्यम आहेत. कोणती कोणती 19 माध्यम आहेत? पंचमहाभूत तत्व, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. ओके. त्याच्यानंतर मग पंचप्राण कोश. कोणते कोणते? अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि व्हेरी गुड. आणि त्याच्यानंतर पंच तन्मात्र. कोणते कोणते? शब्द, स्पर्श, रस, रूप आणि ही झाली 15, पास्त्रिक 15. त्याच्यानंतर बुद्धी. बुद्धीची विकसित अवस्था म्हणजे मन. मनाची अजून विकसित अवस्था म्हणजे चित्त. आणि चित्तचं शेवटची अवस्था अहम आकार म्हणजे अहंकार म्हणजे अहम आकार. म्हणजे ती 4 झाली. एकूण 19 माध्यमांचा आपल्याला विकास करायचा आहे. ही जी सगळी माध्यम आहेत ही अव्यक्त माध्यम आहेत, कारण ती व्यक्त होत नाही. ती आहेत तिथे पण ती व्यक्त होत नाही. ओके. पण ही सगळी जी माध्यम आहेत या 3 माध्यम सगळ्या 19 माध्यमांच्या ऐवजी आपण व्यक्त माध्यमांचा विचार केला तर ते आहे काया, वाचा आणि मन. काया, वाचा आणि मन. कायने आपण काय करतो? वागतो, आचरण, क्रिया, कर्म, नाही का? त्याच्यानंतर वाचेने काय करतो? बोलतो आपण, नाही का? त्याच्यानंतर मनाने काय करतो? आपण विचार करतो. म्हणजे आचार, उच्चार आणि विचार. आणि आचार, उच्चार आणि विचार हे त्या तिन्ही गोष्टी म्हणजेच आचरण. तो आपला आजचा विषय आहे. ओके. तर आता पुढचा जो आचरणावरचा जे काही पुढचा भाग आहे ते अनुराधा काका सांगतील. मग आपण पुढे जाऊ. गुरुमार्गात येण्यापूर्वी काया, वाचा आणि मनाच्या गतीमध्ये खूप भिन्नता होती. उदाहरणार्थ 500 मीटर आपल्याला अंतर जायचं आहे तर आपल्या या कायेला काही मिनिटाचा अवधी लागेल, पण त्याच अंतरासाठी वाचेला काही सेकंदाचा अवधी लागेल. पण मनाला जे सर्वात गतिमान आहे त्याला मात्र क्षणात तिथे पोचता येईल. उदाहरणार्थ आपण जागेवर बसूनच क्षणार्धात जगात कुठेही फिरून येऊ शकतो. मनाची ही गती ही सर्वात जास्त असते. काया, वाचा यापेक्षाही मनाची गती जास्त असल्याने आपल्या आचरणात एकसूत्रता येत नाही आणि त्यामुळेच जीवनात अडचणी निर्माण होतात. आपण जन्माला येतो ते आपल्या संचित सत्कर्मामुळे, जे 100% असतं. त्यातले 50% आपण जन्म घेण्यासाठी खर्च करतो. उरले 50% यात आपल्याला आपले सर्व जीवन पूर्ण व्यतीत करायचं असतं. आपल्या काया, वाचा, मनाच्या गती भिन्नता असल्याने जरी आपले संचित कर्म असले तरी ते आपल्याकडे प्रवाहित होत नाही आणि त्यामुळेच जीवन व्यतीत करताना अडथळे निर्माण होतात. यासाठीच आपण प्रार्थनेत म्हणतो की सत्कर्म योगे वय घालवावे. आपल्या जीवनात गुरूंचं स्थान अतिशय महत्त्वाचं आहे. याविषयी संत कबीर यांचा एक दोहा सांगते. गुरु गोविंद दोनों खडे, काके लागू पाय, बलिहरी गुरु आपने गोविंद दियो बताय. कबीरांचा हा दोहा आहे. याचा अर्थ आहे गुरु आणि देव आपल्या समोर दोन्ही उभे आहेत तर पहिला नमस्कार कोणाला करायचा? गुरूंना. तर तो ज्याच्यामुळे आपल्याला त्या ईश्वराची ते ओळख करून देतात. बघा, आपण ह्या केंद्रावर कुणीतरी मध्यस्था करवी म्हणजेच नातेवाईक, मित्र किंवा तत्सम कुणातरी व्यक्तीकडून केंद्रावर कामकाजासाठी येतो. इथं आल्यावर आपल्याला सेवा दिली जाते. बऱ्याच वेळा प्रसाद पूजनासाठीही दिला जातो. तो प्रसाद म्हणजे आपण आणि ईश्वर यांच्यातलं माध्यम होय आणि त्यामुळेच गुरुशक्ती आपल्यात प्रवाहित व्हायला सुरुवात होते आणि आपल्या अडचणी दूर व्हायला लागतात. त्यानंतर वंदनीय दादा आपले कर्मविमोचन, वंशविमोचन आणि ऋणमोचन करतात. आता ही विमोचनं कशी होतात? तर आरती साधना, ओंकार साधना आणि मुलाखत साधनेतून ही विमोचनं होत असतात. त्यानंतर दीक्षा दिल्या जातात. त्या कशा दिल्या जातात? बघा, उपासना दीक्षा जी कायेला दिली जाते
ज्यातून बदल आपल्यात घडत जातो. आपल्याला समजत पण नाही. बघा, सुरुवातीला आपण आरती ऐकायला येतो तेव्हा ती कधी जमतेय याकडे आपलं लक्ष असतं, पण हळूहळू त्याच आरतीची आपल्याला आवड निर्माण होते आणि आपण जास्तीत जास्त ती ऐकण्यासाठी केंद्रावर येऊ लागतो. म्हणजेच आपली काया स्थिर होऊ लागते. हा बदल आपल्यात होऊ लागतो आणि मग आपल्यात नामस्मरण दीक्षा धारण होते. गुरूंनी सांगितलेल्या नामस्मरणाचं उच्चारण करत करत गेल्यामुळे आपल्या वाचेवर संस्कार होऊ लागतात आणि आपली वाचा सौम्य होऊ लागते. म्हणजेच ती तशी सौम्य व्हावी हे गुरूंना अपेक्षित आहे. अनुग्रह दीक्षा. आता ही दीक्षा जी आहे ती मनावर दिली जाते, ज्यामुळे आपले मनातले विचार विकसित होऊन आपण दुसऱ्यांचा विचार करू लागतो. आपल्या काया वाचा मन यातली गतिभिन्नता कमी होत जाते आणि मग आपल्या अडचणी हळूहळू सुटायला लागतात. आपणही गुरुमार्गात स्थिर होऊ लागतो आणि प्रपंच करता करता परमार्थही व्हायला लागतो. हळूहळू या मार्गात आपली स्थिरता होऊन आपण भक्तभाविक या अवस्थेतून सेवक अवस्थेपर्यंत जातो. अर्थात ती अवस्था टिकवणं हे आपलं परमकर्तव्य आहे. ही जी प्राप्त झालेली अवस्था आहे म्हणजे जी सेवक अवस्था, जी ओंकार साधना, आरती साधना आणि मुलाखत साधना या गोष्टी त्याला आवश्यक आहेत. त्याचप्रमाणे दादांचे इतर ग्रंथही अभ्यासले गेले पाहिजे, ज्यात दादांनी गुरुप्रसाद दिला त्याच्याही आधी साधन पत्रिका लिहिली. तर ती साधन पत्रिका, गुरुप्रसाद, आत्मनिवेदन यांचाही अभ्यास होणं अतिशय गरजेचं आहे. दादांनी सांगितलेली आणि लिहिलेली साधन पत्रिका यात परमार्थ प्रश्नावली आणि मार्गदर्शक तत्वे यांचा अभ्यास नियमित करणं गरजेचं आहे, ज्यामुळे पुढच्या पिढ्या ह्या केवळ वंश म्हणून न घडता त्या गुरुवंश म्हणून जन्माला येतील. या पुढील पिढीला तर दुःख काय असतं ते सुद्धा माहीत नसेल. वंदनीय दादांनी आपल्याला ज्या प्रतिमा दिल्या त्यात साईशक, कारण, महाकारण आणि नारायणी ज्या सिद्ध करून दिल्या आहेत त्याची जपणूक जीवापलीकडे केली पाहिजे, जेणेकरून त्याचा लाभ आपल्याला 25%, पुढच्या पिढीला 50% आणि नातवंडांना त्याचा 100% फायदा होणार आहे. आणि त्यामुळेच ते नुसते वंश म्हणून जन्माला न येता गुरुवंश म्हणून जन्माला येतील. आपला जो देह आहे त्यातच आपला आत्मा अंतर्भूत आहे. या आत्म्याला अनेक जन्मातील जी सत्कर्मे घडली असतील त्या सत्कर्मांना घेऊन अनेक जन्मांच्या बंधनातून सोडवणूक करून घेण्यासाठी म्हणजे मुक्त होण्यासाठी वारंवार इहजगतात जन्माला यावं लागतं. आपल्याला जीवन व्यतीत करण्यासाठी लागणारं कर्म करण्यासाठी या देहाची म्हणजेच आपल्या ह्या शरीराची आवश्यकता असते. या शरीराने अधिकाधिक सत्कर्म करण्याची प्रेरणा आपला आत्मा आपल्याला देत असतो. याच प्रेरणेने एखाद्या जन्मात मानवाकडून काया वाचा आणि मनाने सत्कर्मयुक्त जीवन व्यतीत केले गेलं तर गुरुमार्गात अनेक जन्मातील जन्मकर्म ऋणानुबंधातून त्याची मुक्तता होऊ शकते. आणि ही मुक्तता झाल्यावर मानवाला सुख, समाधान, शांती याचा लाभ होईल आणि हीच मानवी जीवनाची सार्थकता आहे. आता बघा, एखादी सेवा केली आपण की आपल्याला लगेच त्याचं फळ हवं असतं, म्हणजे ही आपली अपेक्षा असते. म्हणजे माझी सुद्धा, सगळ्यांची, म्हणजे इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांची, ती म्हणजे सगळेच. तर ते आपल्या हिताचं नाही आहे, ती अपेक्षा नाही ठेवायला पाहिजे. सद्गुरूंना त्या सेवेचं फळ जेव्हा द्यायचं असेल तेव्हाच ते त्या कर्माचं विमोचन करून आपल्याला देत असतात. आणि त्यासाठी परमपूज्य बाबांची 2 वचनं आपण कायम लक्षात ठेवायला हवी, श्रद्धा आणि सबुरी. आपल्या या 19 माध्यमांचा जसा जसा विकास ओंकार साधनेतून होत असतो, ओंकार साधना, आरती साधना, तसंच मुलाखत साधनेतून होत असतो, तसतसं आपल्याला जगात सगळीकडे ब्रह्मस्वरूप दिसायला लागतं. म्हणजे मूळ ब्रह्मांड शक्तीतूनच पिंडाचा आपला जन्म झाला आहे
ही जाणीव आपल्याला व्हायला लागते, तेव्हा जगातल्या सर्व प्राणीमात्रात आपल्याला सद्गुरूंचंच रूप दिसायला लागतं. या माध्यमांच्या विकासामुळे आपलं आचार, आपले विचार आणि आपले उच्चार यातून इतरांना सद्गुरूंचे गुण प्रत्ययाला यायला लागतात. सद्गुरूंचे 7 गुण म्हणजे दया, क्षमा, शांती, प्रेम, त्याग, सेवा आणि नम्रता. म्हणजे हे सगळे गुण निसर्ग तत्वाचे आहेत आणि म्हणूनच या सर्व गुणांमुळे जर आपण स्वतः समाधानी तर होतोच, पण आपण इतरांनाही त्याचा निस्सीम आनंद देऊ शकतो आणि हिलाच मुक्तावस्था म्हणतात. या अवस्थेची प्राप्ती ही सद्गुरू कृपेशिवाय शक्य नाही आहे, त्याशिवाय सगळं व्यर्थ आहे. काही प्रश्न विचारले तर चालतील? काय नाही, जनरल प्रश्न विचार. आपण गुरुमार्गी का झालो? मला समजा काकीने सांगितलं त्याप्रमाणे माझ्या जीवनाचं सार्थकता करायची आहे, तर मी बसून उपासना करू शकतो, सगळ्या गोष्टी करू शकतो की नाही मी स्वतःहून? मग इथे केंद्रावरती येण्याची काय गरज? सांगा, बोला. हा बोला, ज्ञानप्राप्तीसाठी. ओके, अजून? हा, उपासना केली तरी तेवढी प्रगती प्रत्येकाला प्रगती होऊ शकेल. हा, आता समजून घ्यायचा प्रयत्न कर. म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे की आपण हे का करतोय, हा मूलभूत प्रश्न आहे ना. म्हणजे असं नाही की करता येईल, हे दादानीच सांगितलेलं आहे. मी माझ्या पदाचं एकही हरकत नाही, आपण पण करू शकलो असतो, परंतु सगळ्या गोष्टी ह्या सिद्ध केलेल्या आपल्याला मिळतात ना आयत्या. त्यामुळे जी गोष्ट मला 25-30 वर्ष लागली असती ती 5 वर्षात होते. ज्या वेळेला आपण पेनिसिलिन किंवा कोणते औषध देतो, तर त्या औषधामागे, त्याच्यामागे ते शोधण्यामागे तो जो शास्त्रज्ञ आहे, त्या शास्त्रज्ञांनी सगळा वेळ घालवला असं आपलं श्रम केले असतात आणि त्याचा उपयोग आपल्याला होतो. तसंच आहे ते. दादानी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, त्यामुळे आपल्याला ते सगळं पुन्हा करायची गरज नाही. दादानी काय सांगितलं, तुमच्यासाठी मी सगळं तयार करून ठेवले. आता काही मार्गदर्शक तत्वे आहेत ना, आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे आपल्या मार्गाची. ही मार्गदर्शक तत्वे म्हणजे काय, तर ही काही ज्या गोष्टी आहेत हे फर्मली डोक्यामध्ये गेले पाहिजे. सर्वात पहिली, सर्वानुभूती आत्मा एकच आहे. कळलं का? हे वाक्य बोलायला सोपं आहे, पण सर्वानुभूती आत्मा एकच आहे म्हटल्यानंतर लक्षात ठेवा, एखादी मांजर असेल किंवा कुत्रा असेल किंवा मनुष्य देखील असेल, कळलं की नाही, आपण सगळ्यांकडे बघताना तशाच नजरेने बघणार. कुत्र्याला लाथ मारणार नाही, कळलं की नाही. मांजर आली, तिला भूक लागली आहे, तिला दूध द्यायचं आहे, तर दूध गेलं जाईल. लक्षात ठेवा, हे कधी होईल, तर आपण हे तत्व आपल्या डोक्यामध्ये रुजवलं तर. हे नाथपंथांचं तत्व आहे. दुसरं, गुरु आज्ञा ही अंतिम. त्याच्या पलीकडे काय नाही. गुरु आज्ञा ही अंतिम म्हणजे कार्यकेंद्रावरनं जे काही मार्गदर्शन होतं ते कोण सतीशबाई करत नाही, महेश दळवी करत नाही किंवा काका करत नाही. हे दादांनी सांगितलंय तेच फक्त तुमच्यासमोर मांडलं जातं. त्यामुळे गुरु आज्ञा ही अंतिम, त्याच्या पलीकडे आपल्याला जायचं नाही. मग अशी काकींनी काय म्हटलं, 2 तत्व बाबांची अतिशय महत्वाची. कोणती? श्रद्धा आणि सबुरी. पुन्हा लक्षात ठेवा, हे आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे, परंतु जर आपण विचार केला तर श्रद्धा आणि सबुरी आपल्यामध्ये किती आहे. जर आपल्या मनासारखं झालं तर श्रद्धा, मनाच्या विरुद्ध थोडं जरी झालं, विरुद्ध झालं की आपली श्रद्धा टळते. हे कधीच होता का? बरं,
मला सांगायला काय डिफिकल्ट आहे, सोपं आहे, हे जळता कामा नये. प्रत्यक्षात असं होतं का, माझ्या बाबतीत समजा असं घडलं तर श्रद्धा जळणार नाही का? जळणार, नक्की जळणार, पण त्याचं प्रमाण आता कमी व्हायलाच पाहिजे. तोच विकास आहे, बाकी वेगळा विकासाचा काही नाहीच आहे. तर श्रद्धा आणि सबोरी. तिसरं नाही, हो, चौथं. अनेक प्रयत्न करूनही जेव्हा यश मिळत नाही तेव्हा देवाची इच्छा नाहीये हे समजून आपण गप्प बसावं. खूप आपण प्रयत्न करतो, उलटे सुलटे हे ते अमुक करून. आता कोण म्हणेल की बाबा म्हणजे याचा अर्थ काय, आम्ही आता 35व्या वर्षापर्यंत 40व्या वर्षावर लग्नासाठी प्रयत्न केला, तर अशी दादांची इच्छा आहे का की बाबा लग्न करू नये म्हणून? तसं नाही म्हणतात. काय काय गोष्टी ज्या असतात ना की बाबा समजा आपण एखादी गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करतोय आणि ती आपल्याला प्राप्त होत नाही, खूप प्रयत्न केले, सगळ्या दृष्टीने प्रयत्न केले आणि नाही होत, मग शांत बसायचं. हे दादांचं अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे. त्याच्यानंतर सर्वात शेवटचं म्हणजे आपलं जे जीवन आहे ना, हे जीवन स्पर्धा नाही आहे की आपण लावतो त्याच्याकडे गाडी आली. म्हणजे दादाने सांगितलेलं आहे, वेगळ्या शब्दात सांगितलं आहे. पहिल्याच संमेलनामध्ये पहिल्याच पॅराग्राफमध्ये असं सांगितलं आहे की बाजूला पडीक जमीन असते आणि त्या ठिकाणी एक घर बांधायला येतं किंवा बंगला बांधायला की आपल्या पोटामध्ये जातं, तिकडे आता घर बांधलं जातं आणि मग आपण ते कंपॅरिझन सुरू करतो. त्यामुळे जीवन ही स्पर्धा नाही आहे. आणि आता तर आपल्याला सगळ्यांना संगतीने जायचं आहे, एकत्र सगळ्यांनी जायचं आहे, कळलं की नाही? ही तत्व लक्षात ठेवा. गुरुमार्गामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायचं, जे आपण स्वतःहून केलं असतं, जे अशक्य वाटतं ना, हे अशक्य आहे, ते गुरुमार्गामध्ये आल्यानंतर शक्य होतं. लक्षात ठेवा. आपली प्रापंचिक तर सोडूनच द्या, प्रापंचिक आपल्या कितीतरी गोष्टी आपल्याला म्हणजे काय म्हणतात ते मनातच नसतील पण घडलेल्या आहेत, त्या तर झालेल्याच आहेत. परंतु परमार्थिक किंवा पारमार्थिक गोष्टी सुद्धा आपण साध्य करू शकतो. कारण का, तर त्यांचं बळ आपल्या पाठीशी आहे. आता पुढे जाऊया आपण परत थोडंसं आचरण किंवा आचार विचार याच्याकडे जाऊया. आपल्याला प्राप्त झालेल्या जीवनामध्ये निरंतर सुखाची अपेक्षा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने किंवा प्रत्येक माणसाने आपले आचार विचार निश्चित करणं आवश्यक आहे. ते पूर्णत्वाने निश्चित करण्याचा प्रयत्न दैनंदिन जीवनात आपण करू लागलो. सॉरी नाही बरं, ते घ्या असू येईल ना. तर ते पूर्णत्वाने निश्चित करण्याचा प्रयत्न दैनंदिन जीवनात आपण करू लागलो की पूर्णत्वाने आपण सुखी होऊ. पण प्रश्न असा निर्माण होतो की आपले आचार विचार निश्चित नाहीत का? तर काही बाबतीत ते तसे आहेतही व काही बाबतीत तसे निश्चित नाहीत. ते जे निश्चित नाहीत त्यांचे सुख आपण आज म्हणजे जे निश्चित आहेत त्यांचे सुख आपण आज अनुभवित आहोत, पण जे निश्चित नाहीत तेच दुःख म्हणून विचारण्यास आपण भक्तभाविक केंद्रावर येत आहोत. म्हणजे काय की आपल्याला ज्या अडीअडचणी ज्या वेळोवेळी येतात त्याच्या पाठीमागे काहीतरी कारणं आहेत आणि ही कारणं काय असतील ती कारणांचा शोध घेण्यासाठी आपण या इकडे केंद्रावर येतो. आपले प्रश्न आपण ज्या वेळेला आसनावर बसलेल्या सेवकाकडे सांगतो किंवा विचारतो त्यावेळेला त्याचं निराकरण त्यांच्या म्हणजे दादांच्या बाबांच्या आशीर्वादाने किंवा त्यांनी दिलेले जे हे आहेत निराकरण आहेत त्यावरून ते आपल्याला आपले अडचणी निवारण करण्यासाठी काहीतरी सेवा किंवा काहीतरी आपल्याला म्हणजे मार्गदर्शन करतात आणि त्याप्रमाणे आपण वागल्यानंतर आपल्या अडीअडचणी दूर व्हायला सुरुवात होते. पण अडीअडचणी दूर व्हायला सुरुवात व्हायला कधी काही वेळ लागतो आणि हा वेळ का लागतो तर त्याच्या पाठीमागे जी
ह्या जन्मातली किंवा पूर्वीच्या जन्मातली जी दुष्कर्म आहेत किंवा वाईट कर्म आहेत, त्यामुळे त्याचं पूर्ण विमोचन झाल्याशिवाय आपल्याला जे आपल्या अडचणी आहेत त्या दूर होणार नाहीत. आणि म्हणून काय होतं की आपल्याला जे काही सेवा सांगितलेली आहे त्या सेवेमधून आपल्या अगोदरच्या कर्मांच्या दुष्कर्मांच्या ज्या दुष्कर्म आहेत ती पहिल्यांदी समूळ नष्ट केली जातात. आणि मग त्याच्यानंतर मग आपलं जे अडचणी आहेत त्याच्यावरती उपाय म्हणून त्यांनी जे निवारण दिलेलं आहे ते निवारण व्हायला चालू होतं आणि मग आपल्याला त्याच्यातनं अडचणी दूर व्हायला चालू होतात. याचा अर्थ असा होतो की आपले जे आचार आणि विचार आहेत ते जर व्यवस्थित पहिल्यापासून सुरुवातीपासून आपण निश्चित केले की मी अशा प्रकारचाच माझं आचरण असेल किंवा अशा प्रकारचाच मी निगेटिव्ह विचार करणारच नाही, मी माझ्या आयुष्यामध्ये नेहमी पॉझिटिव्हच विचार करेन, असं जर आपण विचार केला, कारण निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह हे दोन्ही गोष्टी आपल्याला येणारच आपल्या आयुष्यामध्ये, पण निगेटिव्हमधनं आपण जर त्याच्यातनं संधी शोधली आणि पॉझिटिव्ह विचार करून तो निगेटिव्ह ही आपल्याला आलेली संधी आहे असा विचार करून जर त्याच्यातनं आपण पॉझिटिव्ह विचार केला आणि कार्य करायला सुरुवात केली तर कदाचित आपल्याला अडचणी येणार नाहीत किंवा ज्या अडचणी येतील त्या सोडवायला आपल्याला धैर्य मिळेल काय. आणि म्हणून हे आचार आणि विचार ह्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्या आपण निश्चित करायला हवेत आणि त्या निश्चित केल्यानंतरचं जे आपलं जीवन असेल ते दादा बाबा सांगतात की आपल्याला नक्कीच फलप्राप्त होईल. आचार हा पूर्णपणे कुटुंबाच्या सुखाचा ठेवा आहे. बघा आता इथे काय म्हणाले, आचार हा पूर्णपणे कुटुंबाच्या सुखाचा ठेवा आहे. तो निरंतर स्वरूपात लाभण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. दैनंदिन जीवनातील प्रत्येक कर्म हे कर्तव्य म्हणून करायची सवय आपल्याला लागली पाहिजे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सर्व दैनंदिन कार्यक्रम यथायोग्यपणे आपण प्रत्येकाने पार पाडलेच पाहिजे व त्याचा अभ्यास व्हावा. म्हणून आपण प्रत्येकाने झोपण्यापूर्वी परमार्थ प्रश्नावलीचा आढावा आपल्या मनाशी घ्यावा. ही परमार्थ प्रश्नावली रोज वाचून त्याप्रमाणे आपण वागू शकलो किंवा नाही हे पाहण्याची सवय आपण लावून घेणं आवश्यक आहे. म्हणजे पूर्ण दिवसभरामध्ये आपण काय काय केलं, त्याच्यातनं आपण काय साध्य केलं, ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण रात्री झोपताना आढावा घेतला तर आपल्या लक्षात येईल की इथे आपली चूक झाली, इथे आपले विचार बरोबर नव्हते किंवा इथे आपण कोणाच्या बरोबर बोलताना चुकीचं बोललो. कधी कधी असं होतं की म्हणजे तुमच्यासुद्धा लक्षात येत असेल की कधी कधी आपण रागाच्या भरामध्ये एखाद्या माणसाला बरंच काय काय बोलून जातो, पण नंतर काही वेळानंतर असं आपल्या लक्षात येतं की अरे आपण चुकलो, एवढं नको बोलायला पाहिजे, काय त्याला वाईट वाटलं असेल. तर हा जो विचार आहे ना, हा विचार कशाने होतो की आपली जर विचाराची निश्चिती झालेली असेल तर आपण असं बोलणारच नाही, कोणाला दुखवणार नाही. म्हणजे कोणालाही दुखवलं नाही, आपल्याला जे सांगायचं ते चांगल्या सौम्य भाषेमध्ये सुद्धा सांगता येईल, ज्याच्यातनं तो दुखावला जाणार नाही, पण त्याला जे समजायचं आहे काय ते बरोबर त्याला समजेल. आणि म्हणून हे विचाराची निश्चिती असणं अतिशय महत्त्वाचं. अशा नित्य सवयीमुळे परमेश्वरी मार्गाकडे जाण्याची पहिली पायरी आपण निर्माण करू शकतो. नाहीतर देवासमोर बसून आपल्या आचार विचाराची स्थिरता होणार नाही, कारण देहाच्या ठिकाणी क्षणाक्षणाला निर्माण होणारे विकार हे आपल्याला जीवनात स्थिरता निश्चितता लाभू देत नाही. आजकालच्या मानवतावादी सुधारकांची विचारसरणी अशी आहे की अशा मार्गाचा अवलंब वृद्धपकाळी करावा, परंतु तोपर्यंत जे हातून घडले आहे किंवा घडले जाणार आहे त्याचे काय करणार. या सवयीने जर मनुष्य आपले आचार विचार जगाच्या हितसंबंधाशी प्रामाणिकपणे ठेवील तर आजची समाजातील परिस्थिती की ज्याच्यात लाचलुचपत, असत्य, अन्याय, कपट, फसवेगिरी इत्यादी मार्गाचा अवलंब करून ऐहिक सुखाची प्राप्ती करण्याचा प्रयत्न केला जात आहे की ज्यामुळे सामान्य माणूस आपले जीवन नकोसे झाले, सामान्य माणसाला सुद्धा आपले जीवन नकोसे झालेले ते बदलून एकमेकाबद्दल जिव्हाळा व प्रेम वाढीस लागून एकमेकांच्या सहकार्याने अनेक अडचणी दूर करता येते. काकांनी अतिशय सुंदर सांगितले की आपण काय करायला पाहिजे, नाही का. पण हे सोपं आहे का? नाही, नाही का.
पण एक गोष्ट आपणच विचार करूया आपल्या बाबतीत. आपण आलो, काही जण 10 वर्ष असेल, काही 15 वर्ष, काही 20 वर्ष, ओके. त्यावेळेला आपण कसं होतो आणि आता कसं. बदल तर घडलेला आहे आणि चांगलाच बदल घडलेला आहे. हा कशामुळे घडला? तर जे काय मार्गदर्शन आपल्याला केंद्रावरनं झालं त्याप्रमाणे आपण त्यावेळेला विचार न करता फक्त फॉलो केला. विचार न करता, आणि तुम्हीच नाही, आम्ही सुद्धा सगळ्यांनी विचार न करता आपण फॉलो केला. पण बदल घडला की नाही? त्यावेळेला मी रागवायचो, मला कळायचं की त्यावेळेला मी कपच्या गोष्टीवरती रागवायचो, आता मी रागवत नाही. तर ते सांगितलं. अशा प्रत्येक गोष्टीमध्ये त्या जे केंद्रावरनं सांगितलंय त्या प्रत्येक गोष्टीला ते महत्त्व देऊन आपण ती गोष्ट केल्यानंतर आपल्यामध्ये बदल होणारच. त्याचा विचार करायची गरजच नाही आपल्याला. सांगितलं त्याप्रमाणे आपण वागल्यानंतर लक्षात ठेवा, त्यांनी त्याच्यामध्ये त्याची शक्ती अंतर्भूत केलेली आहे. जी मार्गदर्शक तत्व आपल्याला दिले त्याच्यामध्ये आपला बदल होणारच. अजून वेगळं काही करायची गरज नाही आहे. फक्त हेच, आणि हेच आचरण आहे. ओके. आता काही मुद्दे अजून आपण ते आता आपण इकडे जाऊया प्रश्नार्थ. हां परमार्थ प्रश्नावली. आता ही प्रश्नावली मी जे मगाशी म्हटलं की प्रत्येकाने अभ्यास करायला हवे. तर काय अभ्यास करायला हवे त्याच्यातली काही उदाहरणं. अच्छा, काही उदाहरणं मी आता सांगणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ समजा असा प्रश्न असेल, मनोनिग्रह करण्याजोगे प्रसंग आज उद्भवले का व त्यापैकी किती प्रसंगात निग्रहाचा प्रयत्न सफल झाला. आता काही वेळेला ना आपण असं ठरवतो की मला हे करायचं आहे किंवा मी हे करणारच आहे, मला उद्यापासून मी अमुक गोष्ट करणार आहे. काही वेळेला आपण असं ठरवतो की आपली तब्येत सुधारायची असेल तर मला रोज सकाळी किमान 45 मिनिटासाठी मॉर्निंग वॉकला जायला हवं. तर आता आपण असं ठरवतो, पण किती वेळ जातो आपण, काय की रोज जातो का नाही जातो. आपल्याला नुसतं ठरवतो पण आपल्याकडनं ते होत नाही. मग आपल्याकडनं होत नसेल तर त्याच्या पाठीमागे काहीतरी कारणं आहेत. मग ही कारणं शोधायला हवेत. आणि म्हणून आपल्याला सर्वांना ह्याच गोष्टीचा अभ्यास करण्याची गरज आहे. कारण एखादी गोष्ट आपण ठरवली पण ती घडत नसेल तर त्यात काय अडचणी अथवा अडथळे आहेत ते तपासले जाणं आवश्यक आहे. काय आणि म्हणून ह्याचा जर आपण रोज संध्याकाळी अभ्यास केला किंवा झोपायच्या वेळेला अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की आपली ही अडचण होती किंवा ही अडचणीवर आपण अशा प्रकारे मात करू शकू. आणि मग आपण जे ठरवलेलं आहे की आपला जो मनोनिग्रह आपण केलेला आहे की मला ही अमुक गोष्ट करायची आहे ती आपल्याकडनं होईल. पण जर आपण ठरवलंच नाही, काय नुसतं काहीतरी कोण सांगतंय म्हणून ठीक आहे मी उद्यापासून जाईन सकाळी चालायला किंवा मी अमुक एक गोष्ट करेन, पण ती जोपर्यंत आपण निग्रहाने ठरवत नाही तोपर्यंत आपल्याकडनं होणार नाही. काकाने जी सांगितलं त्याच्यामध्ये आहे. आता जे उदाहरण दिलं त्याच्यामध्ये आपण साधा असा विचार करू, सकाळी लवकर उठणं का होत नाही? कारण रात्री उशिरा झोपल्यानंतर सकाळी लवकर उठणारच नाही का. मग आपण रात्री यूट्यूब अमुक तमुक वगैरे बघत असतो. कारणं शोधा म्हटलं आहे ना. हे कारण असेलच असं नाही हा. प्रत्येक गोष्टीला काहीतरी वेगळं कारण असेल, पण आपण ठरवलेली गोष्ट आपण करू शकत नाही किंवा घडत नाही. ओके. याच्या मागे कारण असतं. आता जर आपण डिटेल याच्यामध्ये जाऊया. हे कशामुळे घडतं? तर आपलं सत्कर्म कुठेतरी कमी पडतं, हे लक्षात ठेव. बाकीच्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, आपलं सत्कर्म कुठेतरी कमी पडतं. मग ते सत्कर्म वाढवलं पाहिजे की नाही. मग आपण जे काही ठरवतो ना दिवसभरामध्ये त्या गोष्टी घडतात की नाही बघा. सकाळी उठल्यानंतर संध्याकाळपर्यंत मी या 10 गोष्टी ठरवल्या आहेत, त्या 10 गोष्टी त्याच्यापैकी 8 किंवा 9 गोष्टी होतात की नाही बघा. तर ते सत्कर्म आपल्याला जे आपण वेळोवेळी खर्च करत असतो ते आपण साठवलं पाहिजे आणि वाढवलं पाहिजे. दुसरा प्रश्न असा, धनार्जनाच्या कामी असत्य, अन्याय, कपट, फसवेगिरी अथवा चोरीमारी याचा अवलंब आपण आपल्याकडनं केला गेला काय. आता उदाहरणार्थ मी अगदी एक साधी पण दैनंदिन अनुभवात येणारी 2 उदाहरणं सांगतो. एक अगदी सामान्य माणूस ज्याचे उत्पन्न फारच कमी आहे, तो सरकारी योजनेचा लाभ मिळावा म्हणून आपल्याकडील चालू रेशन कार्डाचा रंग बदलून मिळावा याकरता तहसीलदार कचेरीत जातो.
दैनंदिन गरजे एवढं अन्नधान्य घेण्याकरता ज्याच्याकडे पैशाची कमतरता आहे अशा माणसाकडून सुद्धा पैशाची मागणी केली जाते. अन्यथा त्याचे काही कितीही खेपा मारल्या तरी काम होत नाही. आता हे जे आहे हे असं जर होत असेल म्हणजे एखाद्या कचेरीमध्ये ऑफिसमध्ये हे लोकांकडनं अशी वागणूक जर मिळत असेल तर ती वागणूक का मिळते त्याच्या पाठीमागे म्हणजे त्या जो माणूस ह्या कामासाठी तिकडे जातो तो बिचारा गरीब माणूस असतो, त्याला फेऱ्याच मारायला लागतात. पण जे असं कर्म करतात त्यांना त्याच्यानंतर म्हणजे त्यावेळेला त्यांना तो म्हणजे पैसे मिळतात किंवा त्याचा ते उपभोग घेतात, पण त्याच्यानंतर त्याचं पुढे काय होतं हे कोणालाच ठाऊक नाही. पण हे जे वाईट कर्म आहे ह्याच्यातनं त्यांच्या संचित कर्मामध्ये दुष्कर्मच जास्तीत जास्त संचित होतात, ॲड होतात. आणि त्या मग जसं आत्ता आपण असं पण विचार केला की आपले सत्कर्म कमी पडतात तर ह्यांच्या सत्कर्म होतच नाहीत संचित, ह्यांच्याकडे दुष्कर्मच संचित होतात आणि मग पुढे त्यांना अतिशय वेगवेगळ्या गोष्टींचा त्रास व्हायला लागतो. त्याच्यामध्ये वंदनीय दादाने जे सांगितल्या दोन गोष्टी प्रॅक्टिकल आपण उदाहरण घेऊ की समजा एखादा मनुष्य म्युन्सिपाल्टीमध्ये काम करतो. म्युन्सिपाल्टी असं म्हणत नाही पण म्हणजे कुठेही अशा ठिकाणी ज्या ठिकाणी असे पैसे खाण्याचे योग असतात. आता त्यावेळेला दादांना काही लोकांनी विचारलं की बाबा आम्ही काय करू, आमचे साहेब लोक तर सांगतात की पैसे घ्यायलाच पाहिजे. मग दादाने त्याच्याआधी प्रॅक्टिकल हे सांगितलं होतं, सोल्युशन सांगितलं होतं. ते म्हणायला हरकत नाही, तुम्ही समजा तिथे म्हणा मी नाही घेणार आणि तुम्ही पण घ्यायचं नाही असं तर नाहीच, तुम्ही घ्या, मला जबरदस्ती करू नका, हे पहिलं सांगून बघायचं. पण तसं काय प्रत्येक ऑफिसमध्ये तेवढा समजूतदारपणा असं नाही आहे. ते सांगतात नाही नाही मग का तुम्ही जर घेतले नाही तर तुम्ही आम्हाला कुठेतरी लटकवणार, अमुक करणार तमुक करणार, तुम्ही पण घेतले पाहिजे. दादा म्हणतात अशी तर परिस्थिती असेल तर घ्या, कळलं की नाही. पण त्याच्यानंतर त्याच्यामधला ते सगळे किंवा त्याच्यामधला बराचसा दान करून टाका, म्हणजे त्याच्यामध्ये जी काही अंतर्भूत झालेली दुःख आहेत ते तुमची निघून जातात. आता डॉक्टर, आता सध्या तुम्ही जर बघितलं तर सगळ्या ठिकाणी टेस्टसाठी रेकमेंड केलं जातं, बरोबर आहे. काय काय वेळेला गरज नसते, पण एखादा डॉक्टर समजा म्हणाला की बाबा मी रेकमेंड करणारच नाही, त्याची प्रॅक्टिस चालणार नाही, बरोबर आहे. मग त्याला करायलाच पाहिजे, कारण तशी कट प्रॅक्टिस सगळीचकडे चाललेली आहे हे आपल्याला माहिती आहे. वस्तुस्थितीपासून आपण पळून जाऊ शकत नाही, हरकत नाही. मग त्यावेळेला रेकमेंड आपल्याला करायला लागते. जे काय पैसे आपल्याला मिळतात तो कट जो मिळतो ना त्या कटचा विनियोग कसा करायचा हे आपल्याला ठरलं पाहिजे. ती निश्चिती आपल्यामध्ये असले पाहिजे. हे आलेले पैसे आहेत की नाही हे पैसे खरे माझे नाही आहेत, मला माझ्या प्रॅक्टिसपासून भरपूर मिळतं आहे, हे मी दान करू शकतो. किंवा नाही मला माझ्या प्रॅक्टिसमधनं जास्त मिळत नाही पण याच्या पण मला थोडीशी गरज आहे तर थोडी माझ्यासाठी ठेवून इतर दान करू शकतो. ही निश्चिती मनामध्ये यायला पाहिजे प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत आणि प्रॅक्टिकल सोल्युशन असले पाहिजे प्रत्येक. आता दुसरं एक उदाहरण आहे, कधी कधी असंही घडतं घरामधून ऑफिसमध्ये निघताना मुलगा आपल्या आईवडिलांना सांगतो बाबा माझे शाळेचे प्रोजेक्ट अपुरे आहे आणि ते पूर्ण करण्याकरता मला स्टॅपलर किंवा स्टॅपलरच्या पिना किंवा इत्यादी काही गोष्टींची गरज आहे. ऑफिसच्या कामाच्या दगदगीत मुलांच्या वस्तू राहून त्यांचे प्रोजेक्ट अडकू नयेत म्हणून ते ऑफिसमध्ये स्टेशनरी म्हणून दिल्या जाणाऱ्या वस्तूमधून मुलाला लागणाऱ्या वस्तू घरी घेऊन येतात. आता ही गोष्ट सहज आणि अगदी अनवधानाने झालेली असते, पण त्यामध्ये चोरी करण्याचा जरी हेतू नसला तरी ती चोरीच असते. आणि ही गोष्ट आपण जर रोज परमार्थ प्रश्नावलीचा अभ्यास करत असू तर नक्कीच आपल्याला लक्षात येईल की आपल्याकडनं काहीतरी गडबड चुकीची गोष्ट झालेली आहे काय. आणि म्हणून ह्या परमार्थ प्रश्नावलीचा रोजच्या रोज आढावा घेणं, नित्याने आढावा घेणं अगदी महत्त्वाचं आहे. आता आपण काकाने सांगितलं त्याप्रमाणे आपण काय म्हटलं सत्कर्म कमी पडतं ना, आणि अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपलं सत्कर्म खर्च होतं. मोठं तर आपण काहीतरी नको असताना काही गोष्टी घेतो तिथे सत्कर्म खर्च होतच असतं, परंतु अशा छोट्या छोट्या गोष्टीमुळे सुद्धा सत्कर्म म्हणजे कोणाला तरी खोटं सांगायचं हे असं करे तसं करेल त्यामुळे आपल्याला माहिती आहे आपण खोटं बोललेलं आहे, हे सत्कर्म आपलं खर्च होतं. त्यावेळेला आपल्याला वाटतं काय नाही आपण प्रॅक्टिकल वागलो आहे, प्रॅक्टिकल नाही, सत्कर्म खर्च झालं. मग ज्या वेळेला आपल्याला त्या सत्कर्माची गरज असते त्यावेळेला कमी पडलेलं असतं, हे लक्षात ठेवा. आता तिसरा प्रश्न होता,
आपण मिळवलेल्या धनावर आपल्याखेरीज इतरांचाही यथायोग्य प्रमाणात हक्क आहे या जाणीवेचा विसर पडण्यामागे काही कृत्य आपल्या हातून घडले आहे का, असा प्रश्न आहे. आता मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. उद्योगपती श्री रतन टाटा परवाच 9 तारखेला त्यांचे वयाच्या 86व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. देशाच्या उद्योगचक्राला गती देत अर्थकारणाचा पाया भरणी करणाऱ्या टाटा समूहामध्ये आज लाखो कर्मचारी काम करतात आणि त्यांच्याच मेहनतीमुळे समूहाची आज भरभराट झालेली आपण पाहत आहोत. आपल्या या भरभराटीमध्ये आपल्या एवढेच आपल्या समाजाचे किंवा आपल्याबरोबर काम करणाऱ्यांचे योगदान आहे याची त्यांना जाणीव होती व त्याच जाणीवेतून त्यांनी आपल्या उत्पन्नातील काही हिस्सा वेळोवेळी सामाजिक कार्यासाठी खर्च केला. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे मुंबईमधील टाटा कॅन्सर हॉस्पिटल किंवा आता नवी मुंबईमध्ये 150 कोटी रुपये खर्च करून तयार झालेलं श्वान हॉस्पिटल. काय तर अशा प्रकारे जाणीव ठेवणं काय की आपल्याबरोबर जे लोक काम करत आहेत किंवा आपल्या घरामध्ये जे लोक आपल्याबरोबर आहेत किंवा आपल्या कुटुंबामध्ये जे लोक आपल्याबरोबर आहेत, आपल्याबरोबर राहणारे आपले नातेवाईक समजा किंवा आपले भाऊ बहीण वडील भाऊ जे कोण असतील त्याच्याबरोबर आपण घरी पाळलेले आपले पाळीव प्राणी असतात, कुत्रा आहे, मांजर आहे किंवा इतर पक्षी असतील, त्यांचासुद्धा आपल्या ह्या उत्पन्नामध्ये वाटा असतो आणि तो वाटा आपल्याला आपण जर लक्षात ठेवून त्यांच्यासाठी काही तरतूद करून ठेवली काय किंवा करून ठेवणं हे गरजेचं आहे. मी त्याच्यामधलं हे असं उदाहरण देईन. आपल्या घरामध्ये सुद्धा कुटुंब प्रमुख हल्ली नवरा बायको दोघंही कुटुंब प्रमुखच असतात, कारण दोघंही कुटुंबासाठी बाहेर मेहनत करतात. त्यांनी कामाच्या मोबदल्यात मिळवलेल्या पैशांवर कुटुंबात असणारा सगळ्यांचा काही प्रमाणात हक्क आहे. अगदी घरामध्ये त्यांनी पाळीव प्राणी उदाहरणार्थ कुत्रा मांजर किंवा पक्षी इत्यादी असतील तर त्याचासुद्धा हक्क मान्य करून त्यांच्याकरता पैशाची तरतूद करणं गरजेचं आहे. किंवा अशी परिस्थिती घरामध्ये नसेल म्हणजे आपण म्हणजे पैसे कोणासाठी आपल्याला देता येत नसतील, आपल्या घरामध्ये कमी माणसं असतील किंवा अशी परिस्थिती नसेल तर केंद्रावर अल्पबचत योजनेमध्ये रक्कम यथाशक्ती देणं गरजेचं आहे. आता अशी दिल्यामुळे काय होईल तर केंद्रावर अल्पबचत योजनेमध्ये दिलेली रक्कम ही गरजू सामाजिक संस्थांना किंवा व्यक्तीला दिली जाते, ज्याच्यामुळे आपल्याला समाज कल्याणार्थ काम केल्याचा लाभ प्राप्त होतो. त्याच्यावर एक रतन टाटांच्या बाबतीत एक किस्सा आहे, तो सांगतो की सोहेल सेठ म्हणून बऱ्याच जणांनी ऐकलंच ना, सोहेल सेठ काय की नाही, म्हणजे वकील आहेत आणि चांगलं बोलतात, कॉमेंटेटर आहे. तर त्यांनी सांगितलेला हा किस्सा आहे. प्रिन्स चार्ल्स इंग्लंडमध्ये जे होते त्यांनी रतन टाटा यांना बोलवलं होतं की तिकडे या, आपल्याला काही चर्चा करायची आहे, जेवण करायचं. आणि ज्या दिवशी जाणार त्याच्या 2 दिवस आधी त्यांचा कुत्रा आजारी होता. कळलं की नाही. तर त्यांनी सोहेल सेठला फोन करून सांगितलं रतन टाटांनी की बाबा असं असं आहे, माझा कुत्रा आजारी आहे, त्यामुळे मी येऊ शकेन की सांगतायत. सोहेल सेठनी प्रिन्स चार्ल्सला कळवलं की बाबा असं असं म्हणतात आहे, त्याकडे कुत्रा आहे ना, काय आहे त्याला हे करायला सांगा, यायला सांगा ना. तेव्हा ते म्हणाले की नाही, ते रतन टाटा आहे, ते तसं ऐकणार नाही. आणि त्यावेळेला रतन टाटा गेले नाही. कळलं का. आता याच्यापेक्षा वेगळं उदाहरण, सर्वानुभूती आत्मा एकच आहे हे पाहण्याचं जे आहे दृष्टिकोन जो आहे, हे याच्यापेक्षा वेगळं उदाहरण काय. म्हणजे त्यांनी एवढा मोठा प्रिन्स चार्ल्सला भेटायचं म्हटल्यानंतर आपण सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या असतात आणि पहिले आपण तिथे पाहिलो असतो, कळलं की नाही. पण कर्तव्य ओके. आणि त्याच्या बाबतीत काय करायचं आहे मला, त्याला तो ही इज गोइंग टू मिस मी, तो कुत्रा ही इज गोइंग टू मिस मी याची जाणीव होणं हे जास्त महत्त्वाचं. कळलं की नाही. चौथा प्रश्न आहे, अन्नदान, वस्त्रदान अथवा द्रव्यदान याच्या व्यतिरिक्त इतरांना सुखसमाधान देण्यासाठी कायाने, वाचाने अथवा मनाने आपण काय प्रयत्न केले. आता ह्याच्यावरती एक उदाहरण असं देता येईल. एखादी परिचित व्यक्ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असेल तर तिच्या सहाय्यतेसाठी दिवसा किंवा जमल्यास रात्री सोबत राहणे गरजेचे असते. अशा प्रकारच्या योगदानामध्ये अन्नवस्त्र किंवा द्रव्यदानाची गरजच नसते.
फक्त तुम्ही कायमनी तिथे जर हजर असाल तर त्या माणसाला तुमची फार मदत होते किंवा त्या कुटुंबाला तुमची मदत होते. आणि म्हणून अशा प्रकारचं सहाय्य आपल्याकडनं होतंय की नाही होतंय ह्याचा सुद्धा आढावा घेणं महत्त्वाचं आहे. आता आपण पुढे जाऊया. कोणतेही कार्य सुरळीत चालून प्रगती साध्य होण्यासाठी शिस्त ही अत्यंत आवश्यक आहे. त्या दृष्टीने आपल्या कार्यकेंद्राने काही नियम केले आहेत. ते अभ्यासून सर्व सेवकांनी व भक्त भाविकांनी त्याचे पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. जे भक्त भाविक एक स्पष्टीकरण येतो की कार्यकेंद्राने नियम केले म्हणजे कार्यकेंद्राने नियम केले ठरवलेले ते वंदनीय दादाने जे काही नियम केले त्याच्यावरती आधारित केलेले. हां, जे भक्त भाविक नियमित केंद्रावर उपस्थित राहून आरती साधना, ओंकार साधना, मुलाखत साधना याचा लाभ घेतात, तसेच केंद्रावर होणाऱ्या इतर उपक्रमांमध्ये सहभागी होतात, त्यांनाच पुढे सेवक म्हणून नेमले जाते. आणि म्हणून सर्व भक्त भाविकांनी व सेवकांनी केंद्रावर बनवलेल्या नियमावलीतच राहून कार्य करणं अपेक्षित आणि गरजेचं आहे. आता आपण आपल्या मुंबई केंद्रावरची जी नियमावली आहे त्याचा थोडासा अभ्यास करूया. आपल्या केंद्रावरती सुद्धा नियमावली म्हणजे दादांनी जी नियमावली बनवली आहे तीच धरून किंवा समितीने जी नियमावली बनवलेली आहे त्याचाच भाग म्हणून मुंबई केंद्रावरती सुद्धा नियमावली बनवलेली आहे आणि त्याचा थोडासा अभ्यास करूया. उदाहरणार्थ आता सांगायचं म्हटलं तर आपण जेव्हा केंद्रावर येतो तेव्हा आल्या केंद्रावरच्या वास्तूत शिरल्याबरोबर आपल्याला सर्वात प्रथम काय करणं आहे तर आपले पादत राहणं किंवा जे काय चपला बूट वगैरे असतील ती त्याच्यासाठी जागा बनवलेली असेल किंवा जागा बनवलेली नसेल तर ती एका रांगेत काढून ठेवणं, जागा बनवलेली असेल त्या जागेवरतीच ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला दुसरा लगेच गोष्ट काय करायची तर नळावर जाऊन हातपाय धुणं, चूळ भरणं. आता हे करत असताना पाण्याचा अपव्यय होणार नाही ह्याच्याकडे सुद्धा पूर्ण लक्ष आपलं असायला हवं. काय तर हा एक नियम आहे आणि तो नियम म्हणून जर आपण लक्षात ठेवला तर आपल्याकडनं पाण्याचा अपव्यय तर होणारच नाही, पण इकडे तिकडे आपण पादत्राणं काढून शिरलो आतमध्ये तर ते म्हणजे बाहेरून येणारा दुसरा माणूस आहे त्याच्या असं लक्षात येईल की अरे हे लोकांना काही शिस्तच नाही. तर आपण जे केंद्रावर लोक येतो ते पूर्ण शिस्तीमध्ये काम करणारे लोक आहोत हे आपल्याला आणि आपल्याबरोबर असणाऱ्या सगळ्या लोकांना जाणीव करून देणं अतिशय महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, देवघरात आल्यावर सर्व काळ शांतता राखावी, आपापसात बोलणे अथवा गप्पा गोष्टी करणे कटाक्षाने टाळावे आणि नियुक्त सेवकांची आज्ञा पाळावी. आता देवघरात आल्यानंतर बऱ्याच वेळेला काय होतं की म्हणजे बऱ्याच दिवसांनी आपले मित्र मैत्रिणी किंवा भक्त भाविक जे एकमेकांचे अगदी जवळ आहेत ते बऱ्याच दिवसांनी भेटले तर लगेच त्यांच्या गप्पा चालू होतात. घरी काय झालं किंवा येताना काय झालं, गाडीत काय झालं. केंद्रावरती देवघरात आल्यावर अशा प्रकारच्या गप्पा करायची ही जागा मुळीच नाही हे लक्षात ठेवून आपण इथे यायला पाहिजे. एकमेकांशी बोलता कामा नये. ज्या तुम्ही बोलत असाल तर त्याचा दुसरे भक्त भाविक जे तुमच्याबरोबर आलेले आहेत त्यांना कदाचित त्रास होईल आणि तो त्रास टाळण्यासाठी किंवा तो त्रास आपल्याकडून होऊ नये हे टाळण्यासाठी किमान आपण शांत आणि मनातल्या मनात नामस्मरण करत जर तुम्ही बसलात तर त्याचा जास्त चांगला फायदा होईल. आता खाली बसताना उभ्या व आडव्या रांगेत बसावे, तसेच मोकळी जागा सोडू नये असा पण नियम आहे. खाली बसताना म्हणजे आपण जे वेळेला बसतो ते एका लाईनीमध्ये उभी लाईन आडवी लाईन ही जर आपण बसताना आपल्या जर लक्षात आलं की अरे ही अशी लाईन आपण बरोबर तिथे बसलो, उभी आडवी लाईन बघितली आणि हे त्याप्रमाणे बसलं तर मध्ये मोकळी जागा राहणार नाही किंवा मोकळी जागा जर सुटलेली असेल तर ती आपण भरून काढायला हवे. त्याच्यामुळे काय होईल की पाठीमागून येणारे जे भक्त भाविक आणखीन आहेत त्यांना प्रॉपर बसायला जागा मिळेल. नाही तर मग काय होतं की आपण कसे तरी वाकडे तिकडे बसलो, जागा अडवून बसलो तर बाकीचे जे लोक येतात त्यांना बाहेर बसायला लागतं. त्यांना पण आपल्यासारखी तेवढीच नितांत गरज आहे आतमध्ये येऊन बसायची किंवा त्यांना पण असं वाटत असतं ते एवढ्या लांबून येतात की आपल्याला सुद्धा बसायला मिळावं. जेव्हा जागा पूर्ण भरते, अजिबात जागाच राहत नाही, त्यावेळेला बाहेर बसायची सोय केलेली आहे. पण जेव्हा जागा आहे आतमध्ये बसण्यासाठी तर त्याच्यासाठी आपण जर तो नियम पाळला
की आपण मध्ये जागा सोडणार नाही, रांगेमध्ये बसलो तर जास्तीत जास्त लोकांना आपल्याला ह्या जागेमध्ये अकोमोडेट करता येईल. आम्हा बायकांविषयी काय सांगायचं आहे का तुम्हाला? नाही? मीच बाई मी त्याच कॅटेगरीत असल्यामुळे मला तो अधिकार नाही. पुरुषांनीच सांगावं की आणखीन बायकांनी कसं वागावं. ह्या बाबतीत आणखीन एक अशी गोष्ट आहे की आपल्याकडे आपण खुर्च्या ठेवतो. आता या खुर्च्या ज्या ठेवलेल्या आहेत ना त्या अतिज्येष्ठ लोकांसाठीच आहेत किंवा ज्यांना खाली बसता येत नाही अशा लोकांनी खुर्चीत बसणं आवश्यक आहे. पण कधी कधी काय होतं की आहेच खुर्च्यांना आपण बसून घेऊया, तर असं करू नका. काय आपला नियम जरी असला तरी पण तुम्ही त्याचा व्यवस्थित अभ्यास केला तर तुमच्यासुद्धा लक्षात येईल की आपल्याबरोबर येणारे आणखीन भक्त भाविक आहेत ज्यांना खरंच बसायची गरज आहे खुर्चीमध्ये, त्यांना खुर्ची मिळणार नाही, मग त्यांना बाहेर जाऊन दुसऱ्या खुर्चीमध्ये. आणि म्हणून असा आपण नियम केला आहे की अतिज्येष्ठ लोकांसाठी खुर्च्या आहेत किंवा ज्यांना खाली बसता येणं शक्य नाही आहे काय त्या लोकांसाठी या खुर्च्या ठेवलेल्या आहेत. उदीदोरा शक्यतो मंगळवारी व गुरुवारी आरती साधनेनंतर घ्यावा. अनुष्ठानाच्या दिवशी व उत्सवाच्या दिवशी उदीदोरे दिले जात नाहीत. तसेच कामकाज सुरू झाल्यावर आसनस्थ सेवकाकडून उदीदोरा घेण्याचा आग्रह करू नका काय किंवा करू नये असा नियम आहे काय. आता असं का केलं आहे तर रोजच्या रोज जर आपण उदीदोरे पाहिजे म्हणून जर आपण इथे येऊन बसलो तर त्याच्यामध्ये तुमचा आणि सेवकांचा सुद्धा वेळेचा अपव्यय होईल. दुसरी गोष्ट, कामकाज चालू असताना जर आपण मध्येच जाऊन उदी पाहिजे किंवा दोरा पाहिजे म्हणून त्यांच्यासमोर बसलो तर तिथे सुद्धा त्यांच्या वेळेचा, बाकीचे लोक लाईनमध्ये आज कधी 30 मेंबर असतील किंवा 40 नावं असलेले 40 लोक असतात, भक्तभाविक आलेले असतात कामकाजासाठी. आणि मग त्यांना सकाळी ते इथे 7-7:30 वाजल्यापासून काही लोक येतात आणि दुपारी 2, 2:30, 3 वाजेपर्यंत सुद्धा त्यांना बसायला लागतं. आणि अशा ह्या अडचणीच्या वेळी आपण पण असे मध्येच जाऊन त्यांना मला दोरा पाहिजे, मला उदी पाहिजे म्हणून त्यांच्याकडे जर आग्रह धरला तर ते चुकीचं होईल. कारण त्या वेळेचा अपव्यय न करता जे काय कार्य आपलं चालू आहे ते सुरळीत होण्यासाठी ह्या गोष्टीचा विचार होणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून अशा प्रकारचा नियम केलेला आहे. तिसरी गोष्ट, 5वी गोष्ट, कार्यकेंद्रावर दिलेला दोरा गळ्यातच घालावा. आता कधी कधी काय होतं की म्हणजे माझ्यासुद्धा असं लक्षात आलं की येऊन विचारतात मी हातात बांधू काय. एका भक्तभाविकाने जर विचारलं की मला नाही हातात जमत बांधायला काय, मी पायात बांधू काय असं विचारलेलं. तर अशा प्रकारचे प्रश्न असताच कामा नयेत. दोरा जो दिलेला असतो तो गळ्यातच बांधायला हवा आहे. तो हातात किंवा आणखीन खिशात सुद्धा ठेवता कामा नये, पाकिटात सुद्धा ठेवता कामा नये, पर्समध्ये ठेवता कामा नये. तर तो दोरा जो आहे त्याला काहीतरी महत्त्व आहे आणि तो दोरा आपण गळ्यातच घातला पाहिजे. ज्यांना कधी कधी काय होतं की लोक येतात घरी, आई आजारी आहे किंवा आणखीन कोण आजारी आहे त्यांच्यासाठी दोरा पाहिजे, तर त्यांच्यासाठी दोरा आपण देतो. जे लोक घरी घेऊन जातात पण त्यांना दोरा देताना आपण सांगतो की दोरा घेऊन तुम्ही इकडे तिकडे फिरू नका, सरळ घरी जा आणि जो दोरा कोणाला घालायचा असेल त्याला आज किंवा देवासमोर ठेवा आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी तुमची पूजन झाल्यानंतर तो दोरा घाला. तर कारण त्याला महत्त्व आहे. आता दोरा गळ्यातनं पडला किंवा सुटला तर तो पुन्हा घालू नका. तो तुटलेला दोरा किंवा पडलेला दोरा उचलून पाण्यात भिजवा. म्हणजे पाण्यात भिजवला म्हणजे त्याचं विसर्जन करा. तो पहिला विसर्जन करा आणि मग पुन्हा केंद्रावर येऊन दुसरा दोरा गळ्यातमध्ये घाला. तसेच अभिमंत्रित तेल गोळ्यांचा उपयोग मार्गदर्शनाप्रमाणेच करा. म्हणजे मला काहीतरी होत आहे, मला गोळ्या द्या का मला अभिमंत्रित तेल द्या असं करू नका. जे आसनावर बसून सेवक कामकाज करतात त्यांच्याकडे किंवा इतर सेवकांकडे जरी विचारलं तर त्या गोळ्यांचा जो उपयोग आहे तो त्याप्रमाणे ते सेवक किंवा आसनावर बसणारे सेवकसुद्धा तुम्हाला सांगतील आणि त्याप्रमाणेच त्याचा उपयोग करा. सहज आपल्याला वाटतंय, कोणीतरी सांगितलं मी त्या दिवशी मला अमुक झालं, मी गोळ्या घेतल्या, आता जरा बरं वाटतंय, मग मी पण गेलो आणि मला गोळ्या द्या. तर असं गोळ्या, दोरे किंवा आणखीन काही तेल काय मागू नका. जे
मार्गदर्शन करणारे सेवक आहेत त्यांच्याकडे बसून त्यांच्याकडे बोलून मग त्या गोळ्या किंवा तेलाची मागणी करा. लहान मुलांना शक्यतोवर मुख्य देवघरात बसवण्याचा आग्रह धरू नका. आता लहान मुलं म्हणजे आपल्याबरोबर लहान मुलं आपण आणतो, म्हणजे काय होतं की घरी अडचण असेल, नाही ठेवता येत लहान मुलांना आपल्याला घरामध्ये, मग त्यांना बरोबर घेऊन केंद्रावर यायची त्यांना इच्छा आहे, मग ते मुलांना घेऊन येतात इकडे. पण होतं असं की लहान मुलांना आपण जर इथे आतमध्ये देवघरात बसण्याचा आग्रह धरला तर इतरांच्या साधनेमध्ये बाधा आहे. बाधा म्हणजे काय, लहान मुलं आवाज करतात, काय करतात, मग आपली जी साधना चालू असते त्याच्यामध्ये व्यत्यय निर्माण होण्याचा शक्यता असते. आणि म्हणून शक्यतोवर असं करायचं की लहान मुलांना जर घेऊन आपण आलो असो तर बाहेरच्या हॉलमध्ये बसायची आपली सोय आहे, तिथे बसलं तर बाकीच्या म्हणजे जे देवघरामध्ये बसून साधना करतायत काय त्यांना अडचण येणार नाही किंवा बाधा येणार नाही. आणि म्हणून असा आपण नियम केला आहे, आपण तो तंतोतंत पाळत नाही, पण तो तुम्हाला आम्ही सांगण्यापेक्षा किंवा तुम्हाला सेवकांनी सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतःहून त्याचा विचार करून जर बाहेर बसलात तर त्याचा चांगला फायदा तुम्हाला सुद्धा आणि बाकीच्या भक्त भाविकांना सुद्धा होईल. आता एक काय असं माहिती आहे का, सगळ्यांचा असा समज असतो की इथे हॉलमध्ये बसल्यानंतर जे काय प्राप्त होतं ते बाहेरच्या हॉलमध्ये असं नाही आहे. ओके, मागच्या हॉलमध्ये सुद्धा आपण सगळे माईक वगैरे चालू केलेले असतात, म्हणजे स्पीकर चालू असतात, त्यामुळे इकडचा लाभ तिकडे सुद्धा घेता येत. म्हणजे कसं होतं, आता समजा आपण इथे बसलो आणि लाभ आणि त्याच्याऐवजी आपण त्याच्याबरोबर आपण दुसऱ्यांना डिस्टर्ब केलं, तर एका बाजूला आपण चांगली गोष्ट केली, एका बाजूला वाईट गोष्ट नकळत घडली की आपल्याला, मग सगळं पुण्याचा जो का आपण सत्कर्माचा जो आपण म्हणतो बेरीज, ती बेरीज का होते तेवढीच राहते. त्यामुळे आपण लक्षात ठेवायचं की मागच्या हॉलमध्ये शक्यतो बसायला. आता बघा तिथे एक मुलगी बसते, तिचा काही त्रास नाही, काही नाही, अशा मुलांना बसायला काहीच हरकत नाही. परंतु जेव्हा आपलं मूल कुजबूज करायला लागतं, खायला पाहिजे, अमुक पाहिजे, ते म्हणायला लागते, मागे जायचं. ओके, नंतर आहे स्वच्छतागृह आपल्याकडे उपलब्ध आहेत. स्वच्छतागृहाचा वापर केल्यास पुन्हा हातपाय तोंड धुवूनच देवघरात यावं आणि स्वच्छतागृहाची स्वच्छता राखावी. हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न की आपल्याला जी उपलब्धता करून दिलेली आहे ती सगळ्या लोकांना व्यवस्थित त्याचा उपभोग घेता यावा, याच्यासाठी प्रत्येकाने याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे की आपण वापरून झाल्यानंतर त्याचं प्रॉपर स्वच्छ आहे की नाही याची जबाबदारी आपली प्रत्येकाची आहे. आणि तसं ठेवूनच ते स्वच्छतागृहाचा उपभोग घेतला पाहिजे सर्वांनी. आणखीन एखाद बरेच असे नियमांमध्ये हे आहेत, मी आणखीन एखादा सांगणार आहे आणि त्याच्यानंतर आपण इथे फुलस्टॉप देणार आहोत. कार्यकेंद्रावरील सेवा डेस्कवर वंदनीय दादांच्या गुरुमार्गांतील सर्व प्रकाशने तसेच जानवी जोडी, आसने, अर्पण केलेले नारळ, विविध संस्थांच्या मदतीसाठी केलेल्या गृहोपयोगी व अन्य वस्तू इत्यादी विक्रीसाठी उपलब्ध असतात. या सेवेचा सर्वांनी लाभ घ्यायला. तसेच अल्पबचत योजना किंवा अन्य कोणतेही आर्थिक योगदान जमा करायचे असल्यास या डेस्कवरच करावे, इतर कोणाकडे पैशाचा व्यवहार करू नये असा आपण नियम केलेला आहे. आपण आता हे इथे पूर्ण करूया कारण वेळ पण आता होत आलेली आहे. सरांना आणखी जवळजवळ 10-15 मिनटं लागतील. तर गुरुमार्गातील आचरण म्हणजे काकाने जे सांगितलं हे जनरल गोष्टी झाल्या. ओके, स्पेसिफिक असं काहीच नाही. आपण फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की प्रत्येक वेळेला जेव्हा आपण काहीतरी आचरण करतो त्याच्याने दुसऱ्याच्या मनाला क्लेश पोचतो की नाही, कोणती कृती, हे महत्त्वाचं आहे. आपण केलेल्या कोणत्याही आचरणाने दुसऱ्याच्या मनाला क्लेश पोचतो की नाही हे आपल्याला समजतं, ते अवॉइड करायचं. दुसरी गोष्ट म्हणजे काही नियम काकांनी वाचून दाखवले, भरपूर नियम आहेत तसे, दादानी पण भरपूर सांगितलेले आहे. त्याचं वाचन तुम्ही गुरु मार्गदर्शिकेमध्ये आणि त्याच्यापेक्षा जास्त साधन पत्रिकेमध्ये जास्त अजून व्यवस्थित करू शकता. सगळं सांगितलेलं आहे, काय करायचं आणि काय करायचं नाही. सेवकांसाठी सुद्धा नियमावली आहे. या सगळ्या गोष्टी जर आपण सगळ्यांनी जर पाळल्या
तर वेगळं आचरण असं दादाने काहीच सांगितलेलं नाही. हे एवढंच आपल्याला करायचं. आता ज्या 3-4 मुलाखती झाल्या त्याच्यामध्ये आजची मुलाखत तर तुमच्या समोरच सगळं झालेलं आहे, त्यामुळे त्याचा काय आढावा घेण्याचा प्रश्न येत नाही. बाकीच्यांचा एक थोडक्यात आढावा घेतो आणि काय त्याच्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. याच्या आधीची जी मुलाखत होती ती म्हणजे प्रार्थना. प्रार्थनेबद्दल एक सर्वात महत्त्वाचं वाक्य लक्षात ठेवा की दादानी सांगितलं आहे की प्रार्थना ही एक श्रेष्ठ साधना आहे. जेव्हा आपण साधना म्हणतो त्याचा अर्थ साधनेने आपण काहीतरी साधतो, जनरल. त्यामुळे प्रार्थनेने आपण काहीही साध्य करू शकतो. काही उदाहरणं त्या दिवशी अंजलीताईने तुम्हाला दिलेलीच आहे, काय काय वेळेला कसं काय झालं आणि त्यांनी तिने प्रार्थना केली वगैरे, आणि तुमचे प्रत्येकाचे अनुभव असतात. आणि दादाने असं सांगून ठेवलेलं आहे की अशी एक वेळ येणार आहे की ज्या वेळेला बाकीच्या सगळ्या गोष्टी काही लागणारच नाही. एक उदी आणि दुसरी म्हणजे प्रार्थना, एवढंच करायचं आहे. त्यावेळेला निराकरण नाही, काही नाही, बाकीच्या कोणत्याही गोष्टीचा म्हणजे गरजच लागणार नाही. एवढी प्रार्थना महत्त्वाची आहे. आणि प्रार्थना म्हणजे काय तर जनरल प्रार्थनेबद्दल म्हटलेलं आहे, सुरुवात केली होती त्यावेळेला की ती आपण परमेश्वराची किंवा ईश्वराची केलेली आळवणी आहे. काया वाचा मनाने केलेली आळवणी. आपण काय मागणं नाही करत, आळवणी करतो. आणि एक अतिशय महत्त्वाचं वाक्य, प्रत्येक धर्मामध्ये प्रार्थना आहे आणि सर्वात श्रेष्ठ साधन असून, हे जे साधन आहे सर्वात श्रेष्ठ साधन असून जगतातील सर्व धर्मात प्रार्थनेला जेवढं महत्त्व आहे तेवढे प्रार्थनेपर्यंत विधीच नाही. आणि आपल्याला तर माहिती आहे की त्याच्यापैकी 3 प्रार्थना आपण म्हणतो सदा सर्वदा. हे कधी म्हणतो आपण? आरती साधना झाल्यानंतर. त्याच्यानंतर कोणती म्हणतो? शक्तिपीठ प्रार्थना. आणि त्याच्यानंतर काय म्हणतो? दैनंदिन प्रार्थना. शक्तिपीठ प्रार्थना आपण केव्हा म्हणतो आणि दैनंदिन प्रार्थना आपण केव्हा म्हणतो? आता आपण तिन्ही म्हणतो, पण त्याच्यापैकी दैनंदिन प्रार्थनेला विशेष महत्त्व दिलेलं आहे, म्हणजे सगळ्याच महत्त्वाचे आहेत. परंतु जर बघितलं तर ह्या ज्या 2 प्रार्थना आहे, शक्तिपीठ प्रार्थना आपण ओंकार साधनेमध्ये म्हणतो नाही का. त्याच्यानंतर मग आपली दैनंदिन प्रार्थना जी आहे ही आपण कामकाजाला म्हणतो आणि इतर वेळेला पण म्हणतो आणि सदा सर्वदा. त्यामुळे या तिन्ही प्रार्थना आरती साधनेमध्ये असतात. आरती साधना संपन्न झाल्यानंतर आपण या 3 साधना म्हणतो. आता तुमच्या मनामध्ये असा एक प्रश्न येईल की बाबा आपण राष्ट्र उद्धाराची प्रार्थना नाही म्हणत का? तर राष्ट्र उद्धाराची प्रार्थना माझ्या मते वंदनीय दादांनी दिली नव्हती. त्याच्यानंतर जे सेवक आले त्याला वाटलं आपण राष्ट्रासाठी काहीतरी म्हणायला पाहिजे, म्हणून ती राष्ट्र उद्धाराची प्रार्थना आली. आणि त्याच्यामध्ये काय फक्त आपली जी दैनंदिन प्रार्थना आहे त्या दैनंदिन प्रार्थनेमध्ये थोडासा बदल करून राष्ट्र उद्धाराची प्रार्थना तयार करण्यात आली. सदा सर्वदा याच्या बाबतीत ही जी प्रार्थना आहे ही आपल्याला माहिती आहे रामदास स्वामींनी प्रभू रामचंद्र यांच्या प्रित्यर्थ रचली आहे. त्याच्यामध्ये सगळं काय काय हे एकदम क्लिअर कट, आपल्याला त्याच्यामध्ये वेगळा अर्थ लावायची गरजच नाही. शब्द सोपे, एवढे सोपे आहेत की आपल्याला नेहमी कळतं की बाबा सदा सर्वदा योग तुझा घडावा. कळलं की नाही? ओके. तुझे कारणी देह माझा पडावा इत्यादी इत्यादी. आम्ही गुरुभक्त काय हा एक संकल्प आहे. आपण ज्या वेळेला ओंकार साधना करतो तर ओंकार साधना म्हणजे काय तर हा देहिक यज्ञ आहे. देहाने आपण करत असलेला यज्ञ आहे. आणि यज्ञामध्ये पहिल्यांदा सर्वात काय करायचं असतंय? संकल्प. आणि तो संकल्प म्हणजे काय तर आम्ही गुरुभक्त, म्हणजे मी हे 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 करणार आहे. कशासाठी? या या गोष्टीसाठी मी करणार आहे, तो संकल्प आहे. त्याच्यानंतर हे भगवंता नारायण. आता ह्या हे भगवंता नारायण ह्या प्रार्थनेमध्ये काय काय अंतर्भूत आहे? सगळं आहे. विमोचन आहे, दीक्षा आहे, कुलधर्म आहे, कुलाचार, कुलोपासना, वास्तुदेवता यांच्याबद्दल सगळं काही आहे. आणि मग एक गोष्ट आपल्याला प्रार्थनेविषयी सांगितली गेली ती म्हणजे काय? प्रार्थनेमधला प्रत्येक शब्द
हा शास्त्रोक्त असतो, शास्त्रावरती आधारित आहे. आणि शस्त्र आणि अस्त्र या दोन्ही पद्धतीने त्या प्रार्थनेचा विनियोग करता येईल. डिटेल आता मी सांगत नाही, कारण ऑलरेडी हे कवर्ड आहे, मी फक्त आढावा घेतो. त्याच्यानंतर दुसरं जे होतं ते म्हणजे दुसरी मुलाखत त्याच्या आधी जी झाली सोमवारी, ती मुलाखत होती प्रतिमांविषयी. आता प्रतिमांचं महत्त्व काय आणि प्रतिमांचा विनियोग कसा व्हायला पाहिजे आणि का व्हायला पाहिजे, सगळं डिटेल राजेश काकांनी सांगितलं. त्यांनी सांगत असताना हे सांगितलं की प्रतिमा वंदने दादाने दिल्या कधी. कार्य सुरू झालं होतं साधारणपणे 1954-55 दिलं सुरू झालं होतं. आणि त्याच्यानंतर मग प्रतिमा ज्या आहेत त्या 80च्या नंतर देण्यात आल्या. पण तत्पूर्वी वंदनीय दादांना बाबांनी मार्गदर्शन केलं की आता सगळ्यांचं काम तू भरपूर केलेलं आहे, आता तू त्यांना किती जरी दिलं ना तरी ते त्यांना कमीच पडणार, त्यामुळे तू आता ज्ञान द्यायला सुरुवात कर. मग वंदनीय दादांनी 8 संमेलन शिरोड्याला घेतले आणि त्या 8 संमेलनामध्ये सगळे त्यांनी ज्ञान दिलं की जीवनाबद्दलची, जीवन उत्पत्ती मीमांसेपासून सुरुवात करत 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 अगदी महाकारण दीक्षापर्यंत सगळं ज्ञान त्या 8 संमेलनामध्ये दिलं. आणि त्याच्यामध्ये आचरण आलं, प्रतिमा आला, सगळ्या गोष्टी आल्या. त्याच्यामध्ये मला आठवतं, म्हणजे मी जस्ट ऐकली, सगळी डिटेलमध्ये ऐकली नाही, राजेश काकांनी सेवा म्हणजे काय, आणि ते म्हणाले की मला त्याचा अर्थ कळलेला तेवढा डिटेल मला कळलेला नाही, पण त्यांनी सुंदर सांगितलं. ते मला म्हणाले आपली प्रापंचिक कर्तव्य पूर्ण करणे ही सेवा आहे. आता ही जी सेवेची व्याख्या आहे ना, ही आपण अजून व्यापक करू शकतो. आपण सेवेची व्याख्या व्यापक करू शकतो. आपण कोणत्याही परिस्थितीत कोणतीही कृती केली जिचा विनियोग दुसऱ्यांसाठी असेल तर ती सेवा झाली. मग ती देवाच्या प्रीत्यर्थ असेल, इतर व्यक्तींच्या बाबतीत असेल. आता मागच्या हॉलमध्ये आम्ही बसलो होतो, म्हणजे सेवक रूममध्ये, तेव्हा एका सेवकाला दळवी काका सांगत होते कोणतीही गोष्ट करणं इथे करायला मिळणं हे आपलं महत् भाग्य आहे. उद्याची तयारी चालू आहे, झेंडूची वगैरे तोरणं तयार करण्यात येत आहे, तर यंग सेवकाला सांगत होते इथे करणं हे आपलं महत् भाग्य आहे आणि सगळ्यांच्या नशिबात नाही आहे, ही पण सेवा आहे. मगाशी काकाने काय सांगितलं, प्रत्येक वेळेला आपण पैसेच दिले पाहिजे असं नाही आहे. आपण जर एखाद्याला चांगलं वाटेल असं बोललो, हॉस्पिटलमध्ये त्यांनी सांगितलं आपण जाऊन राहिलो, कळलं की नाही, ही सुद्धा सेवाच आहे. तर सेवेची व्याप्ती आहे ना, आपण खूप वाढवू शकतो. आता ती संकुचित करायची किंवा व्यापक करायची हे आपण ठरवलं पाहिजे. जास्त वेळ नसल्यामुळे मी पुढे जातो. आता त्या 3 प्रतिमा आहेत, त्या 3 प्रतिमांबद्दल राजेश काकांनी काय सांगितलं, सायुष्य म्हणजे ज्ञान, कारण म्हणजे भक्ती आणि महाकारण म्हणजे सेवा. आणि ज्ञान, भक्ती आणि सेवा याची अंतिम जी पायरी आहे ती म्हणजे नारायणी, म्हणजे जीवनाची सार्थक. आता साई शकापासून सुरुवात होते, म्हणजे ज्ञान आपण ग्रहण करतो. आता आपल्याकडे सगळ्या प्रतिमा आहेत, पण आपला बॅकलॉग आहे ना, आपण पुढे जायला पाहिजे होतं. अजून आपण ज्ञान ग्रहणच करतोय, काही हरकत नाही. वी आर फार बेटर देन अदर्स, हे मी पण सांगतो. आपल्या सुरुवात तर झाली, रिअलाइज झालं की बाबा आपण मागे आहोत, तर आता ते आपण बॅकलॉग भरून काढू हळूहळू. पण ते तुमच्यावरती अवलंबून आहे. गेल्या वर्षीपर्यंत ज्या वेळेला आपण मुलाखती घ्यायचो नवरात्राच्या वेळेला 4, 5, 8, 10 असे लोक असतात. यावर्षी कळलं की नाही 30, 35, 40 लोक यायला लागले. हे आपल्याला वाढवायला पाहिजे.
आणि आपणच सांगायला पाहिजे आपल्या सहभक्तांना की कार्यकेंद्रावरती चल, तुला कळेल काहीतरी नवीन, जे आपल्याला माहीत नसतं ते ज्ञान त्या तिथे मिळतं. कोण देतं असं नाही, ते देत असतात आपल्याला. ओके. तर नारायणी म्हणजे काय, तर जीवनाची सार्थकता. मगाशी आपण जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला आपण म्हटलं आपण जीवात्मा म्हणून आलेलो आहोत आणि आपल्याला कुठपर्यंत जायचंय, पुढे जायचंय परमात्मा. जीवात्मा मधली स्टेज आत्मा, आणि आत्म्यावरनं हा अख्खा टप्पा आपण एका जीवनामध्ये एका आयुष्यामध्ये नाही करणार, एका जन्मामध्ये नाही होणार, अनेक जन्म आहे त्याला. पण तिकडनं सुरुवात झालेली आहे. मग तिकडनं इकडे आत्मा आणि आत्मामधनं परमात्मामध्ये हे जे आहे तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. इह जन्माची सार्थकता कशामध्ये आहे, तर इह जन्माची सार्थकता एवढंच आहे की मागचा जसा जन्म होता त्याच्यापेक्षा या जन्म म्हणजे शेवटची माझी लय अवस्था ही चांगली गेली, हेच महत्त्वाचं आहे. ही या जन्माची सार्थकता आहे. पुढच्या जन्माची सार्थकता अजून आहे, त्याच्या पुढच्या जन्माची अजून असेल. कळलं की नाही. मग शेवटी दादाने काय सांगितलं आहे, जिथे मी आहे ना तिथे तुम्ही येणार आहात एक दिवस. एक दिवस म्हणजे आता नाही, या आयुष्यामध्ये नाही, पुढच्या कुठच्या तरी आयुष्यामध्ये. पण त्याची सुरुवात कुठेतरी व्हायला पाहिजे. आणि कुठेतरी जेव्हा सुरुवात करायची असेल त्या काही गोष्टी आपल्याला सोडायला शिकलं पाहिजे. ओके. आणि आता सर्वात महत्त्वाचा विषय तो म्हणजे तुमच्या आवडीचा विषय, कामकाज. ओके. आता कामकाजाच्या बाबतीत प्रभू काकांनी आणि दवे काकांनी सांगितलं की आरतीच्या आधी हजर राहणं गरजेचं आहे. आणि आम्ही प्रत्येक वेळेला सांगत असतो की आरतीच्या आधी हजर राहा. तरी असताना काही भक्त भाविक त्यांचं इम्पॉर्टन्स त्यांना रिअलाइज होत नाही, म्हणून आम्ही ते इम्प्लिमेंट करायचं ठरवलेलं आहे. म्हणजे करतोच आम्ही. आरतीच्या नंतर आलेल्यांचे नंबर आम्ही डबल टिक मार्क करतो, म्हणजे त्यांचे नंबर लास्ट घेतले जातात. आता त्यांना समजून त्याच्यानंतर समजा या गोष्टी पुन्हा व्हायला लागल्या तर मग त्यांना सांगणार मी पुढच्या वेळेला या. कारण आरती साधनेमध्ये ज्या गोष्टी घडतात, कळलं की नाही, जी निराकरणं होतात आणि निवारण जे काय होतं ते आम्ही करत नाही, ते करतात. कळलं का, ते करतात. मग शेवटी त्याच्यामध्ये जर तेवढं काम त्यांच्या बाबतीत जे काय त्यांचे प्रश्न असतील ते प्रश्न जर सुटले नाहीत त्याला जबाबदार कोण आहे. त्यामुळे हे पाळलंच गेलं पाहिजे की ओंकार आपलं कामकाजाला यायचं म्हटल्यानंतर आरती साधनेला हजर राहणं गरजेचंच आहे. साहित्य जे काय तुम्ही द्यायचं असतं साहित्य, कळलं की त्याच्यावेळी तुमच्या वतीने आम्ही साहित्य इथे ठेवतो, त्यावेळी त्याचा काय प्रश्न येत नाही. ओके. नाव पत्ता वगैरे कशासाठी लिहायचा असतो ते सगळं आपला दळवी काकांनी सांगितलं. ओके. महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, आपल्या आयुष्यामध्ये दोष कशामुळे येतात आणि हे दोष घालवायचे. सिम्पल आहे. ओके. नाव आपण जेव्हा लिहितो तेव्हा माझं स्वतःचं कर्म, माझ्या वडिलांचं नाव आलं त्याच्या म्हणजे आता अर्थ माझं कुळ आलं, त्याच्यानंतर आडनाव आलं, त्याच्यानंतर म्हणजे आपलं सगळा काय म्हणतात त्याला वंश. ओके. वंश आला. मग हे सगळं त्या सगळ्या वंशामध्ये दोष घालवण्यासाठी आपले नाव दिलं जातं, वडिलांचं नाव दिलं जातं आणि आडनाव दिलं जातं. तसंच पत्ता कशासाठी दिलं, वास्तूमध्ये समजा काही दोष असतील ते निघून जाण्यासाठी आपण पत्ता देतो. अजून एक महत्त्वाची गोष्ट दळवी काकांनी सांगितली. दळवी काकांनी सांगितली म्हणजे त्यांनी सांगितली म्हणून त्याचा उल्लेख करू, सांगितलं सगळं दादानीच आहे की केवळ प्रश्न सोडवणे हे कामकाजाचं उद्दिष्ट नाही. बघा, समजून घ्या, केवळ प्रश्न सोडवणे हे कामकाजाचं उद्दिष्ट नाहीये, तर आपल्या जीवनाबद्दलचा दृष्टिकोन बदलणं हे कामकाजाचं लॉंग टर्म उद्दिष्ट आहे. कळलं का. सुरुवातीला काय असतं, माझं काम व्हायला पाहिजे, पण त्याच्यामध्ये आपण गेलो की नाही. पण आता जीवनाबद्दलचा दृष्टिकोन आपला बदलला आहे की नाही, बदललेला आहे. बरोबर आहे. हे लॉंग टर्म उद्दिष्ट आहे. आणि कामकाजामध्ये आपण पुढे गेल्यानंतर जसं जीवनाचा दृष्टिकोन बदलणार तसं हे पण सांगितलं गेलं
की आपली आपत्ती दूर करायला आपल्याला सक्षम केलं जातं. त्यामुळे उठसूट अरे आजारी पडलो कामकाजाला नाही, थांबा ना घरी, त्या कर्माला कार्य करू द्या आणि त्याच्यानंतर जातं की नाही बघा. कळलं की नाही? कामकाजाला मिनिमम आता विडी लागले पाहिजे. जर आपण ओंकार साधना, आरती साधना, मुलाखत साधना यांचा लाभ जर आपण घेत असू, केंद्राप्रमाणे मार्गदर्शनाप्रमाणे जर आपण आपलं आचरण करत असो, तर मग लक्षात ठेवा आपल्या आयुष्यामध्ये काही समजा झालं, अनलेस खूप वेळ राहिला, तर आपली जी आपत्ती आहे ही दूर करायला आपण शिकलो पाहिजे. आपले जे काय अडथळे होते त्यांना दूर करून या कामकाजाच्या माध्यमातून आणि पुढच्या याच्यानंतर आपल्याला गुरुचरणी आले. आता कसं आहे, अडथळा निर्माण पण कशासाठी केला तर वंदने दादा काय म्हणतात, तुम्हाला इथे आणण्यासाठी अडचण तुमच्या आयुष्यामध्ये निर्माण झाली. आणि हा किती मोठा दृष्टिकोन आहे वंदने दादांचा. ते म्हणतात त्या अडचणींचे तुम्ही आभार माना, कारण त्याच्यामुळे तुम्ही इथे पोचला. आपण तो कोसतो त्याला, हे झालं ते झालं, पण आभार माना त्याच्यामुळे तुम्ही इथे पोचला. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये अडथळा निर्माण केलेले कशासाठी? आपल्या भल्यासाठीच ना. आपल्याला आपला उपयोग त्याला कुठे करायचा आहे? शेवटी या कार्याचं उद्दिष्ट काय? विश्वशांती. आणि विश्वशांती म्हटल्यानंतर पहिल्यांदा आपली शांती असली पाहिजे इकडे, त्याच्यानंतर समाजाची, त्याच्यानंतर देशाची, त्याच्यानंतर मग अख्ख्या जगाची. आणि इथेच थांबत नाही आहे, वरती सुद्धा कार्य आहे आणि त्या कार्याला सुद्धा सुरुवात झालेली आहे. आपण इकडच्या ह्याच्यामधनं बाहेर पडलेलो नाही आहे. आता आपण काही भक्तांवरती तरी लक्षात ठेवा, ही जबाबदारी वंदने दादांनी ठेवलेलीच आहे, ती आपल्याला पुढे न्यायची आहे. प्रभूंनी सांगताना, प्रभुकाकांनी सांगताना त्या दिवशी सांगितलं की विश्वशांती, ही विश्वशांती जी होणार आहे त्याच्यासाठी कारण दीक्षा दिलेली शेवटी. कारण दीक्षा म्हणजे काय आपल्यालाच माहीत नाही की आपल्याकडनं काय कारण दीक्षा कशी प्रवाहित होते. कारण दीक्षा ही 5वी दीक्षा आहे, लक्षात ठेवा. ओके, म्हणजे पहिल्यांदा उपासना, त्याच्यानंतर नामस्मरण, त्याच्यानंतर मग अनुग्रह काया वाचा मनासाठी, मग गुरुदीक्षा. या तिन्ही दीक्षाचा फरक काही होऊ नये म्हणून गुरुदीक्षा, आणि त्याच्यानंतर मग कारण दीक्षा. कारण दीक्षा आपल्याकडे प्रवाहित करून ठेवलेली आणि प्रवाहित केलेली आपल्या माध्यमातून आपल्या नकळत ती कार्य करते. आपण ती कंट्रोल करू शकत नाही, पण तिच्याकडनं जास्त कार्य करून घेणं हे शेवटी आपल्या हातामध्ये आहे. आणि जसं जसं आपल्याकडनं काम होत जाईल आणि असे अनेक समाजामध्ये जसे सेवक निर्माण होतील, त्याच्यातून ही विश्वशांती निर्माण होणार आहे. आता आपल्याला एक नेहमी प्रश्न पडत असतो की निराकरण आणि निवारण याच्यामध्ये फरक काय? निवारण म्हणजे काय, निराकरण म्हणजे काय? तर थोडंसं आपण जरा विचार करूया. त्यावेळेला जे कार्य म्हणजे करत होते, कामकाज करत होते, ते होते वंदनीय दादा. आता कामकाज करतात ते सेवक. ओके, आता त्यावेळेला जे वंदनीय दादांच्या समोर एखादी व्यक्ती बसली तर दादांना त्याचे सगळे 7 जन्म मागचे जे दिसायचे आणि मग त्याला कळायचं याचा ते 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 याची अर्थ आहे आणि मग ते सांगायचं. ओके, त्याला म्हणतात निराकरण. कारण काय? त्याला म्हणतात निराकरण. निराकरण हा शब्द अजून एका पद्धतीने वापरला जातो. कळलं की नाही? जी सेवा सांगितली जाते ना, तो जो कागद असतो, काही असतं, जे काही लिखाण असतं, त्याला सुद्धा निराकरण म्हणतात. ओके, पण सेवक जे काय करतो त्याला तिथे बसल्यानंतर ते कारण समजतच असं नाही, समजत नाही असं मी म्हणत नाही, समजतच असं नाही. तो विचार काय झालं, अमुक झालं, हे झालं, ते झालं. जसं आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर ताप आला, हे झालं, ते झालं सांगतो, त्यावरनं एक अंदाज घेऊन त्याच्या माध्यमातून बाबांपर्यंत गेलेलं असतं आणि त्याच्यानंतर एक सांगितलं जातं की बाबा ही सेवा करा. ती जी सेवा सांगितली जाते ती पण निराकरण आहे. परंतु सेवक
निराकरण करत नसतो, हे लक्षात ठेवायचं. ओके, सेवक फक्त सेवा सांगतो आणि निवारण होतं. कळलं का? फक्त निवारण होतं. दादा जेव्हा होते त्यावेळेला त्याचं निराकरण म्हणजे नेमकं कारण काय आहे हे त्यांना समजायचं आणि मग त्याच्यानंतर ते निवारण करायचं. हा दोघांमधला फरक आहे. मग तुमचा प्रश्न असा होऊ शकेल की शेवटी काय काय कारणामुळे आपल्या आयुष्यामध्ये दुःख येतात. म्हणजे निरोशाची समजा आपण जमीन घेतली किंवा आपण काय म्हणतात तो मनी लेंडरला काय म्हणतात सावकारी केली. कळलं की नाही? ही सगळी प्रभू काकाने कंप्लीट लिस्ट वाचून दाखव. आता कशामुळे आपल्या आयुष्यामध्ये दुःख आलेलं आहे लक्षात घ्या, हे अतिशय महत्वाचं आहे. कारण बऱ्याच वेळेला तिथे प्रश्न असे विचारले जातात, कशामुळे आपल्या आयुष्यामध्ये दुःख आलेले आहे ह्याला महत्व नाही. दुःख आले की नाही हे दुःख आहे, त्या दुःखावरती ट्रीटमेंट पाहिजे की नाही? हो. म्हणजे निवारण व्हायला पाहिजे की नाही? निराकरण महत्वाचं नाही, कारण काय आहे महत्वाचं नाही आहे. ओके, समजा एखादा सेवक बसला आणि त्याने चुकीची सेवा दिली. चुकीची सेवा म्हणजे काय? याच्यासाठी दादाने झाली ही सेवा द्यायची, याच्याऐवजी ही दिली, काही फरक पडणार नाही. सांभाळणारे ते आहेत बाबा. कळलं का? त्यामुळे उद्या नाही तिथे ना सतीश पै बसतो त्यांच्याचकडे जा असं नाही आहे. लक्षात ठेवा, तिकडे बसलेला सेवक महत्वाचा नाही हे लक्षात ठेवा. ज्या वेळेला आपण हा तो याच्याकडे जा त्याच्याकडे जाऊ नको अमुक तमुक असं जेव्हा आपण करतो ना त्यावेळेला आपण अविश्वास त्यांच्यावरती दाखवत असतो. मग त्या याच्याकडे मी परत येतो की हे सगळं सांगितलं कशासाठी? हे ॲक्च्युली आहे सेवकांसाठी. कळलं का? भक्त भाविकांनी त्याच्यामध्ये आता विचार करायचा नाही की त्या दिवशी प्रभू काकांनी सांगितलं मग त्याच्यानंतर त्यामुळे आपलं असं झालं असेल का. पण त्याच्यामधले काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ना. सावकारी करू नका. मग आता समजा एखाद्याला गरज आहे तर त्याला पैसे द्यायचे आणि मग त्याला व्याज लावायचं, पठाणी व्याज लावायचं, हे आपण अवॉइड करू शकतो की नाही करू शकतो? मग ही चूक आपल्याकडनं होऊ नये त्यामुळे या सगळ्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे. परंतु त्याचा विचार आपण असा करता कामा नये, अरे माझ्या आयुष्यामध्ये असंच झालं असेल, त्यांनी असं केलं असेल किंवा एखादं मूल आपलं गेलं असेल. या सगळ्या गोष्टी दादाने सांगितल्या. जे कर्म घडून गेलेलं आहे त्याचा आता आपल्याला विचार करायचा नाही. कळलं की नाही? आता आपण सगळं काही जे काही सोडलं आहे ते त्यांच्या पायाशी सोडलेले आहे. त्या दिवशी दळवी काकाने एक संताप व्यक्त केला. कळलं की नाही? काय तर काय काय वेळेला आई वडील येतात आणि मग एकदा मोठ्या अभिमानाने सांगतात, नाही नाही जी काही सेवा आहे ना ती आम्ही करायला तयार आहोत, ती काय करणार नाही किंवा तो काय करणार नाही. दळवी काका काय बोलले, तसं जर असेल तर त्याचं काम कसं काय होणार? कळलं की नाही? हा संताप त्यांचा एकट्याचा नाही, हा आमचा सगळ्यांचा संताप आहे. त्यांच्याकडनं तो व्यक्त झाला. कळलं का? ती म्हणजे ती फॅक्च्युअल पोझिशन आहे. तिथे बसल्यानंतर सुद्धा जेव्हा असं सांगितलं जातं की बाबा ते काहीच करणार नाही, आम्हाला शांत बसावं लागतं. आणि दळवी काका सुद्धा तिथे बसल्यानंतर तसेच शांत बसतात. पुढचं मार्गदर्शन केलं जातं, तुम्ही करा, हे करा, ते करा. एवढंच काय, कधी कधी समजा अडचण असेल आणि एखादी व्यक्ती इथे पोचू शकत नसेल तर सेवक सुद्धा त्याच्यासाठी तामण बघतात. कळलं की नाही? मग एवढा आपण फ्लेक्सिबिलिटी व्यापकता आपण ठेवल्यानंतर पण काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या आहेतच. कळलं का? तर दळवी काकांनी जे काही सांगितलेलं आहे तो आई वडील आपलं कर्तव्य करत नाही याच्याबद्दल त्यांना सांगायचं होतं, ते त्यांनी सांगितलं. आणि आधी सांगितल्याप्रमाणे की दुःखांची कारणं आता महत्त्वाची नाही आहे. कशामुळे दुःख निर्माण झालं कळलं की नाही? आपण येऊन तिथे सांगितलं. मग असा विचार करा का आमचं कशामुळे हो झाला हा प्रश्न येतो. कशामुळे आमचा झाला, मग आम्ही त्यांना तेच सांगतो, कारण आम्हालाच माहीत नसेल कशामुळे आलं ते. खोटं कशाला बोलायचं? आम्ही हेच सांगतो, त्याचा विचारच करू नका, गरजच नाही.
कारण दादानी आपल्याला पदराखाली घेतलेल्या बाबांनी आपल्याला ट्रीटमेंट द्यायला सुरुवात केलेली आहे. आपण इथे आल्यानंतर लक्षात ठेवा ते सगळे सांभाळून घेणार आहेत, काय की नाही. तर हे आजचं आपलं शेवटचं सत्र होतं, कळलं की नाही. बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळाली असतील. वेळ कमी होता, त्याच्याबद्दल काय वाद नाही. प्रत्येक म्हणजे ज्यांनी मुलाखती घेतल्या त्यांनी मेहनत घेतली आहे आणि जे काही शक्य असेल त्या 1.5 तासामध्ये, पावणे 2 तासामध्ये सांगायचं जे काय तेवढं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजूनसुद्धा आपण काही सत्र वाढवणार नंतर हळूहळू. तुमच्याकडनं जसं तुम्ही ह्या नवरात्रीमध्ये प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद पुढेसुद्धा द्यावा आणि त्यांचं ज्ञान म्हणजे तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी सुद्धा सगळ्यांसाठी आपण ते ज्ञान ग्रहण करण्याचा पुढे प्रयत्न करूया. नमस्कार. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त सदानंदाचार्य कोट. सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. एकच म्हणजे वाचून दाखवलं त्या दिवशी अंजलीताईंनी, ते पुन्हा एकदा वाचतो कारण ते अतिशय महत्त्वाचं आहे. शेवटचं असं होतं, सो ब्रदर्स अँड सिस्टर्स, लाईक ट्रू साधकास asking for nothing, not even success in साधना. आपण जी काही नित्य साधना करतो त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला यश मिळण्याबद्दल आपण त्यांच्याकडे प्रार्थना करायची नाही. हा खरा साधक आहे, लक्षात ठेवा. आपण साध्या साध्या गोष्टी मागतो, परंतु साधना केल्यानंतर सुद्धा त्याचं फळ आपल्याला मागायचं नाही. ओके, लेट अस मार्च ऑन. सगळ्यांनी आपल्याला एकत्र जायचं आहे. फुलफिल अवर ड्युटीज, आपली जी काही कर्तव्य आहे ती पूर्ण करायची आहे. आणि रिस्पॉन्सिबिलिटी, नेवर फॉरगेट दॅट वी ओ ऑल टू देम. जे काय आपल्याला प्राप्त झालं आहे हे सगळं कोणामुळे प्राप्त झालं आहे? दादाबाबांमुळे प्राप्त झालेलं आहे. ते आपण कधी विसरता कामा नये.